म्हटलेलं आहे. म्हणजे ती वाटिकेत फिरत असताना तिला श्रीराम स्वतः आणि लक्ष्मण दोघं दिसतात आणि त्यांचं वर्णन ती सीतेजवळ सखीजवळ तिच्या करते आहे. आणि ती काय काय सांगते की मी काय पाहिलं त्याचं सगळं वर्णन या गाण्यात आहे. श्रीराम पाहिले मी, श्रीराम पाहिले मी, अतुल प्रभाव त्यांचा, वाणीस नेत्र नसती, नेत्रास नाही वाचा, श्रीराम पाहिले मी. मज हर्ष आवरेना, रोमांच सर्व गात्री, मज हर्ष आवरेना, रोमांच सर्व गात्री, सीमान से सुखाला, ये अश्रुपूर नेत्री, सीमान से सुखाला, ये अश्रुपूर नेत्री, संचार या क्षणाला, या वाटिकेत त्यांचा, श्रीराम पाहिले मी. ते राजपुत्र दोघे, वयसा किशोर अगदी, ते राजपुत्र दोघे, वयसा किशोर अगदी, सखी पाहताच त्यांना लागे मना समाधी, ते तेज श्री मुखाचे, तो डौल अवयवांचा, श्रीराम पाहिले मी. लव श्याम वर्ण आहे, दोघात एक भाव, लव श्याम वर्ण आहे, दोघात एक भाव, दुसरा सुरेख गोरा, कोणा पहात राहू, मज वर्णितान साधे, कोट्यांश अनुभवाचा, श्रीराम पाहिले मी. सांगून ऐकुनीना, होणार ज्ञान काही, सांगून ऐकुनीना, होणार ज्ञान काही, मी बोलले तयांशी, मजलाच भान नाही, मी बोलले तयांशी, मजलाच भान नाही. सीते सखे तुझी तू, घेला दर्शनाचा, श्रीराम पाहिले मी. अतुल प्रभाव त्यांचा, वाणीस नेत्र नसती, नेत्रास नाही वाचा, श्रीराम पाहिले मी. श्रीराम पाहिले मी.
या सत्राचं उपशीर्षक होतं गंगेच्या घाटांपासून ते ब्रह्मपुत्रेच्या लाटांपर्यंत. आणि हे उपशीर्षक देण्यामागची पार्श्वभूमी थोडीशी आपल्याला स्पष्ट करावी या हेतूने मी अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी याही 2 व्याख्यानांची पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडावी. नमस्कार. खरं तर या दोन्ही व्याख्यानांची पार्श्वभूमी जे शीर्षक ज्यांनी दिलं आहे त्या आजच्या डॉक्टर भक्त्या परिणिता देशपांडे त्याच आपल्यासमोर सांगणार आहेत. मी फक्त सुरुवात करून देण्यासाठी ठेवली. आज संस्कृतच्या क्षेत्रातले परिणिता देशपांडेंचे परिचित असेही श्रोते समोर आहेत. आनंद वाटतो आहे. काल चंद्रावती रामायण हे पूर्व बंगाल म्हणजे आजचा बांगलादेश इथलं रामायण आपण ऐकलं. मी फक्त हा धागा जोडून घेते आहे की काल मौखिक परंपरेने आलेली रामकथा ही बंगालमध्ये कशी होती त्याबद्दल आपण ऐकलं. आणि कुठल्याही प्रकारे संस्कृतमधल्या रामायण परंपरेशी तिचा संबंध फारसा आलेला नाही. पण माझघरामध्ये बायका जी रामकथा ऐकून एकमेकींना सांगतील त्या एका अतिशय घरगुती अशा सुंदर वातावरणामधली एक रामकथा काल आपण ऐकली. आज काळाने थोडं अलीकडे म्हणजे चंद्रावतीच्याही आधी वृत्तिवासाचं रामायण आहे, माधव कंदलेंचं रामायण आहे. आणि कालच्या व्याख्यानामध्ये मला तुमच्या लक्षात आलं असेल की इतके आधीचे आणि नंतरचे संदर्भ हे जोडून घेतले होते कालच्या वक्त्यांनी, माधवी भटांनी, की अगदी मायकेल मधुसूदन दत्तांसारखे बंगालमधलेही पुढचे विद्वान आणि तिच्या समकालीन असलेल्या मोल्लाचं आंध्रामधलं रामायण असेल त्याची आठवण तिने दिली. आणि आजच्या मेघना पेठे किंवा मुलगापर्यंत तो धागा तिने आणून पोचवला. तेव्हा अतिशय समृद्ध अशा व्याख्यानाचा लाभ काल आपल्याला झाला. आजही आपल्याला आज आणि उद्या अशा 2 दिवसांमध्ये पूर्वेकडची रामायण याची झलक म्हणूया. कारण सरलादासाचं आपण घेत नाही आहोत विवेचनाला, पण जगमोहन रामायण आहे, ओरिसामधलं वृत्तिवासाचं रामायण आहे आणि आसामचं माधव कंदलींचं रामायण आहे. अशा 3ही रामायणांचा परिचय हा परिणिता देशपांडे करून देणार आहे. जिला मी माया म्हणते अशी माझी फार जुनी बालमैत्रीण म्हणूया अशी आज एक अतिशय अभ्यासू जाणती व्यक्ती असं म्हणून आपल्या समोर येते आहे. मला खूप आनंद आहे की या व्यासपीठावर यापूर्वीही ICHRच्या बरोबर आम्ही ज्या वेळेला डेक्कन कॉलेजमध्ये सेमिनार घेतला होता, एक चर्चासत्र घेतलं होतं, त्याही वेळेला परिणिता देशपांडे आमच्या बरोबर होत्या. आणि साहित्यातून इतिहासाकडे कसं जाता येतं याचा मागोवा त्यांनी फार चांगल्या प्रकारे घेतलेला होता. याही 2 दिवसांमध्ये तोच अनुभव आपल्याला सगळ्यांना पुन्हा येणार आहे याची खात्री देते आणि व्यासपीठ तिच्यासाठी मोकळं करते. मी डॉक्टर परिणिता देशपांडे यांचा थोडक्यात परिचय करून देते. BA आणि MA या दोन्ही स्तरावरती संस्कृत हाच विषय घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं आणि क्रिटिकल स्टडी ऑफ रिच्युअल लिजंड्स ऑफ ब्राह्मण टेक्स्ट्स या विषयावरती त्यांची PhD आहे. दी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेच्या महामहोपाध्याय भारतरत्न काणे संशोधन संस्थेमध्ये त्या मानद निदेशक म्हणून काम त्यांनी पाहिलेलं आहे. KJ सोमय्या सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज विद्याविहार मुंबई इकडे सुद्धा त्या सहाय्यक निदेशक म्हणून होत्या. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्कृत विभागामध्ये निमंत्रणावरून त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये आणि परिषदांची अधिवेशनं त्यांनी आपल्या शोधनिबंधांनी गाजवलेली आहेत. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सुद्धा वेगवेगळ्या संस्कृतच्याच संबंधित विषयांवर त्यांची व्याख्यानं आयोजित केलेली आहेत आणि विविध सभा आणि विद्वत सभा यांची निमंत्रणं आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्याख्यानं आपली सादर केलेली आहेत. मुंबई विद्यापीठात PhDच्या अभ्यासासाठी त्या आत्ता गाईड मार्गदर्शक म्हणून सुद्धा आहेत.
आणि रामायण संबंधित सुद्धा अनेक व्याख्यानं त्यांची दूरदर्शन किंवा सखी सह्याद्री सारख्या माध्यमातून लोकांसमोर आलेली आहेत. आज आपण त्यांच्या व्याख्यानासाठी त्यांचं स्वागत करूया. शारदा शारदांबोज वदना वदनांबुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधी सन्निधिं क्रिया. श्रोतेहो नमस्कार. तुमच्यासारख्या रसिक रामानुरागी श्रोत्यांच्या समोर माझं मंतव्य मांडताना थोडंसं दडपण आलंय मला, पण प्रयत्न करते. आणि सगळ्यात प्रथम या अत्यंत प्रतिष्ठित अशा राचीम ढेरे सांस्कृतिक अध्ययन केंद्राच्या या व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित करून हा बहुमान दिल्याबद्दल केंद्राचे आणि विशेषतः अरुणाचे मी मनापासून आभार मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते. भाषणापूर्वी, माझ्या व्याख्यानापूर्वी मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. मी ज्या 3 रामायणांबद्दल बोलणार आहे, आज भाग 1 आणि उद्या भाग 2, तर त्याचं शीर्षक आहे पूर्वेकडील रामायण भारताच्या, अर्थातच गंगेच्या घाटापासून ते ब्रह्मपुत्रेच्या लाटांपर्यंत कसा रामायणाचा प्रवास झालेला आहे तो मी थोडक्यात दिलेल्या वेळेत मांडायचा प्रयत्न केला आहे माझ्या अल्पमतीनुसार. आणि या 3 रामायणांबद्दल मी बोलणार आहे, म्हणजे आसामी रामायण आहे, बंगाली रामायण आहे आणि ओडिसी रामायण आहे. या 3ही भाषांची मी जाणकार नाही, हे मी आधीच सांगू इच्छिते नम्रपणे. पण या ह्या रामायणांची इंग्रजी आणि हिंदी भाषांतर मी अभ्यासली आहेत, इतर संदर्भ ग्रंथ चाललेले आहेत आणि माझं मंतव्य आपल्यासमोर मांडायचा हा मी प्रयत्न केलेला आहे. यामुळे इथे कुठल्याही प्रकारच्या श्रेष्ठतेचा माझा दावा नाही. मी एक रामायणाची सामान्य उपासिका आहे आणि त्याच भूमिकेने तुम्ही माझ्या व्याख्यानाकडे पाहावं आणि त्याचा जमेल तसा आनंद घ्यावा अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. मी जेव्हा जेव्हा रामकथेकडे पाहते तेव्हा तेव्हा मला कॅलिडोस्कोप शोभादर्शकाची आठवण येते. दृष्टीचा कोन थोडासा जरी बदलला तरी नवनवीन आकृतीबंध दाखवणाऱ्या शोभादर्शकाप्रमाणे भाषा, प्रदेश, संप्रदाय, जनसमूह हे बदलले की रामकथा आपल्यासमोर नवनवोन्मेष धारण करून प्रकटते. वाल्मिकींचं रामायण डोळ्यासमोर ठेवून आपण रामायण असा एकवचनी प्रयोग करत असलो तरी अभिजात संस्कृत वाङ्मयात, प्रादेशिक वाङ्मयात, भारताबाहेरच्या वाङ्मयात, विविध कालखंडात रामकथा ही पुन्हा पुन्हा गायली गेली आहे, सांगितली गेली आहे, लिहिली गेली आहे. नंतर जिज्ञासूंनी फादर बुलके यांचं पुस्तक आहे रामकथा उत्पत्ती और विकास, ते जरूर पाहावं. या विविध रामायणांच्या परंपरा पाहिल्या म्हणजे रामायणातल्या पात्रांच्या नात्यामध्ये थक्क करून सोडणारी, कधी कधी धक्कादायक अशी तफावत आपल्याला दिसते. सगळं रामायण सांगून झालं पण रामाची सीता कोण, हा मराठीतला एक खवचट प्रश्न आहे. पण ह्या उपरोधाला हो, रामाची सीता पहिल्यांदा सहोदर बहीण होती आणि नंतर रामाने तिच्याशी विवाह केल्यामुळे ती त्याची पत्नीही झाली, असं झकास उत्तर आपल्याला पाली भाषेतल्या, बौद्ध परंपरेतल्या दशरथ जातक ह्या जातक कथेवरनं अगदी निश्चित सांगता येतं. काही रामायणांमध्ये लक्ष्मण हा रामाचा सख्खा भाऊ आहे, म्हणजे दोघेही कौसल्याचे पुत्र आहेत बरं का. खोतानी रामायणामध्ये दशरथाच्या मुलाचं नाव सहस्रबाहू, आपल्याला नीट ऐकू येते ना, माझा आवाज तुटत नाही. दशरथाच्या मुलाचं नाव सहस्रबाहू
आणि राम आणि लक्ष्मण ही ह्या सहस्रबाहूची मुलं, म्हणजे दशरथचीच नातवंड आहेत ती. सयामी म्हणजे थायलंडच्या राम जातकामध्ये दशरथ हा रावणाचा काका आहे. आणि जैन परंपरा, त्यांचं पौमचर्य नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे, त्यांच्या परंपरेनुसार सीता ही रावणाची मंदोदरीपासून झालेली पोटची मुलगी आहे. आणि ती जन्मल्यानंतर ज्योतिषांनी असं भाकीत वर्तवलं की ही सगळ्या राक्षस वंशाचा विध्वंस करणार आहे, म्हणून रावणाने तिला सोडून दिलं, त्याग केला तिचा. आता याच परंपरेनुसार, जैन परंपरेनुसार रावणाचा वध हा रामाने नाही लक्ष्मणाने केलाय. आणि राम आणि रावण हे दोघेही जैन मताचे प्रसारक आहेत. आता हे एवढं जमीन अस्मान रूपी वैविध्य पाहिलं की वाटायला लागतं, अरे रामायण नेमकं आहे काय? इतिहास ही कवी कल्पना. नैसर्गिक घटनांचं मानवीकरण करण्याची प्रवृत्ती आपल्याला ऋग्वेदापासून दिसून येते. तसंच एखादं निसर्ग रूपकपर काव्य रामायणामध्ये आहे का? कुसुमाग्रजांनी पृथ्वीचं प्रेमगीत गायलंय, पण रामायण रचणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनीही निसर्गातच राम आणि सीता दोन्ही पाहिले आहेत. आपल्याला माहिती आहे की सीता ही भूमिकन्या आहे. आता पुत्र आणि कन्या ही दोन्ही स्वतःचीच रूप असतात. आत्मा वै पुत्र नाम असती. तसं म्हणजे गदिमा म्हणतात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुत्र मानवाचा म्हणजे मानवच. तशी सीता भूमिकन्या म्हणजे भूमीच, ती भूमिरूपच आहे. आणि मग थोडासा यज्ञीय संबंध दाखवून, उदात्तीकरण साधून यज्ञासाठी जमीन नांगरत असताना ती जनकाला मिळाली असं म्हणण्यात आलेलं आहे. आता जनकाचं नाव बघा, जनक हे त्यांचं उपनाम आहे. त्याचं नाव आहे सीरध्वज. सीर ह्याचा अर्थ काय? नांगर. तर नांगर हे ज्याचं लक्षण आहे, अशा जनकांनी सीतेचा सांभाळ केलाय. आता संस्कृत भाषेमध्ये सीता या शब्दाचा अर्थच मुळी नांगराचे चर. नांगरलेल्या जमिनीमध्ये आपल्याला ज्या जमिनीच्या सरी दिसतात ते चर म्हणजे सीता, असा संस्कृत सीता शब्दाचा अर्थ आहे. आणि तैत्तिरीय संहितेमध्ये 12 सरींमध्ये जमिनीच्या अशा बी पेरण्याचा एक विधी सांगितलेला आहे. द्वादशासु सीतासु बीजा वापम विधत्ते, चौथ्या मंडळातलं दुसरं सूक्त आहे हे, तैत्तिरीय संहितेतलं. वेदामध्ये एक सीता सूक्त पण आहे. या सूक्ताची देवता कोण आहे? नांगराचा पाण. श्रौत यागामध्ये एक सीता यागही आहे. तिथे सीतेला इंद्रपत्नी म्हटलंय, कारण इंद्र हा पाऊस पाडतो आणि पृथ्वी तो धारण करते. आणि पावसाला ऋग्वेदामध्ये रेतस, संस्कृतचे जाणकार आहेत त्यांना माहिती असेल, रेतस असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे इंद्राचा इंदूशी आणि वीर्याच्या बिंदूशी संबंध जोडलेला आहे. वेदामध्ये एक इंद्र वृत्र संघर्ष येतो. म्हणजे वृत्र नावाचा असुर तो मेघातलं पाणी अडवतो आणि इंद्र त्याचा पराभव करून परत पाणी मोकळं करतो आणि पाऊस पडतो. या संघर्षाची छाया सुद्धा राम रावण संघर्षावर पडल्याचे धागेदोरे हाती येतात. रावणाच्या मुलाचं नाव इंद्रजित आहे. लव म्हणजे गवताचं पात आणि कुश म्हणजे यज्ञीय गवत. हा सगळा कृषी संबंधित कल्पनाबंध जर लक्षात घेऊया. आता सीता जर भूमी आहे तर मग राम कोण आहे? तर राम आहे सूर्यवंशीय. सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवरल्या पाण्यापासून मेघ तयार होतात आणि म्हणूनच रामाला घनश्याम असं म्हटलेलं आहे. तो घन आहे, तो सावळा आहे. आणि पृथ्वी आणि मेघ
ह्यांची जेव्हा फारकत होते तेव्हा त्यांना वायू म्हणजे वायुपुत्र म्हणजे मारुती एकत्र आणू शकतो. मेघाच्या पृथ्वीवरच्या वर्षागीताचं हे ऐतिहासिकीकरण रामायणात असल्याची शक्यता मागच्या पिढीतला एक वेबर नावाचा जर्मन अभ्यासक होऊन गेला त्यांनी व्यक्तवलेली होती. पण रामायणाचा इतका विश्वव्यापक प्रसार पाहिल्यानंतर इतिहासावर मिथक कलेचा आरोप झालेला आहे की काय, म्हणजे आमचे गुरुवर्य राणा दांडेकर त्यांच्या थोडंसं विदग्ध शैलीत सांगायचं तर मायथोलॉजायझेशन ऑफ हिस्ट्री, इतिहासावर मिथक कलेचा आरोप झाला असण्याची शक्यता आपल्याला डोळ्यासमोर ठेवावी लागते. एकंदरच रामायणाचा फार खोलवर ठसा भारतीय समाज मनावरती उमटलेला आहे. त्याच्यामध्ये केवळ हिंदूच नाही आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, शीख आहेत, मुस्लिम आहेत आणि सगळ्यांना रामायणाने प्रभावित केलेलं आहे. आणि अशा कितीतरी रामकथा आहेत की ज्या मौखिक परंपरेतून हजारो वर्ष प्रवाहित झाल्या आहेत. राजदरबारामध्ये गायली जाणारी कवनं, बॅलड पोएट्री, मंदिराच्या बंदिस्त अवकाशामध्ये चालणारी कीर्तनं, प्रवचनं, आख्यानं, मोकळ्या प्रांगणामध्ये चालणारे गोंधळ, भारूड, माँ की चौकी, लोकनाट्य, पथनाट्य, लोकनृत्य, खेळे, यक्षगान, आदिवासींची कथागीतं अशा लोकपरंपरेच्या असंख्य धारा आहेत. आणि ह्या सर्वांमध्ये रामकथेचा उत्स्फूर्त आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय या कथन परंपरेला मागे टाकतील अशी स्त्री गीतं आहेत, जात्यावरच्या ओव्या आहेत, सवाल जबाब आहेत, कलगीतुरा आहे. हा रामकथेचा समृद्ध वारसा आपल्याला कसा विसरता येईल. रामायण आणि महाभारत हे दोन्हीही मुळात सूत परंपरेतले ग्रंथ आहेत. प्राचीन भारतीय साहित्याकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला दोन परंपरा दिसून येतात. एक आहे मंत्र परंपरा आणि दुसरी आहे सूत परंपरा. महाकाव्यांच्या मूळ रचनेचं श्रेय या सूत परंपरेकडे जातं. महाभारताचा कथक उग्रश्रवस सौती हा सूतपुत्र होता. आता सूत म्हटलं की आपल्याला पटकन महाभारतातलं ते कर्णाचं प्रसिद्ध वचन आठवतं, सूतपुत्र राधेय म्हणून कर्ण. तर तो सूतपुत्र सारथी ह्याचा सारथ्याने त्याला वाढवलं आणि मोठं केलं, राधाने. तर तो एक अर्थ आहे सारथी असा. पण मी ज्या सूतांबद्दल आपल्याशी बोलते आहे ते सूत म्हणजे राजाची स्तुती गाणारे भाट. त्यांनाच मागध, बंदीजन, वैतालिक असंही म्हणत असत. प्राचीन राजे लोक राजदरबारामध्ये अशा सूतांची नेमणूक करत असत आणि हे सूतजन काही विशिष्ट प्रसंगी राजाच्या स्तुतीपर अशी काही कवन रचत आणि त्यांचं गायन करीत. कधी कधी युद्धप्रसंगी ते राजाबरोबर युद्धभूमीवर जात असत आणि युद्धाचा आखोदेखा हाल आपल्या कवनांमध्ये मांडत असत. महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे अंध धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरच्या घटना सांगणारा संजय हाही सूत आहे, हे लक्षात घेण्याजोगं आहे. तर ही सूत मंडळी भारतभर अशा कथा गात गात हिंडत असत. तसंच त्याचप्रमाणे कुशीलव हे सुद्धा या लोकपरंपरेतील लोकगायकच आहेत. म्हणजे लव आणि कुश ही रामाची मुलं होती असं रामायणात म्हटलंच आहे. पण त्यांनी सुद्धा पहिल्यांदा रामाच्या अश्वमेध प्रसंगी रामायण गाऊन त्यांनी सादर केलंय. तेव्हा वाल्मिकींनी हे रचलेलं रामायण कुशीलव नावाच्या लोकगायकांच्या परंपरेमधून पुढं आलं असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आपण कुशीलव ह्या शब्दाचा कोशातला अर्थ पाहिलात तर तिथे तुम्हाला तो भाट किंवा बार्ड असा दिलेला दिसेल.
कथन परंपरेमध्ये काय होतं की वक्ता आणि श्रोता हे आमने सामने एकमेकांच्या समोर असतात, समोरासमोर असतात आणि मग श्रोत्यांच्या प्रतिसादाचा अंदाज घेत वक्ता कथा रंगवून सांगतो. श्रोत्यांचा मूड वाटला तर तो मूळची स्वतःच्या पदरची भर घालतो आणि श्रोते फार बोर झालेत असं वाटलं तर कधी कधी काहीतरी काटछाटही करतोच. तर मूळ कथेचा आशय आणि प्रसंग हे जसे महत्वाचे आहेत तसे वक्त्याची शैली, भाषा आणि उत्स्फूर्तता हे पण तितकंच महत्वाचं आहे आणि ह्यातूनच मौखिक परंपरा प्रवाहित होत राहते. आणि मौखिक परंपरा आणि नंतर येणारी लिखित परंपरा यांच्यामध्ये सुद्धा आदान प्रदान झाल्याचं आपण पाहू शकतो आणि रामकथा ही अशा सगळ्या प्रक्रियेतून गेलेली आहे. ज्या प्रदेशामध्ये रामायण सांगितलं गेलं आहे त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव रामकथेवरती किंवा रामायणावरती उमटलेला आपल्याला दिसतो. म्हणजे उत्तरेकडच्या रामायणामध्ये राम प्राधान्य आहे तर दक्षिणेकडच्या रामायणामध्ये रावण प्राधान्य आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या रामायणामध्ये रामाचा संबंध कुठेतरी दुष्काळाशी जोडलेला आहे. बंगाली रामायणात काल तुम्ही ऐकलं चंद्रावती रामायण, त्याच्यामध्ये रावणाचं चित्र सीतेने कशावर काढलंय, भिंतीवर किंवा कागदावर नाही तर ताडपत्र्याच्या पंख्यावर काढलेलं आहे, कारण तिथे ते वापरात आहे ना. असा भौगोलिक परिस्थितीचा. आणि ओरिसाच्या रामायणात तर लंकेहून परत येताना राम भारद्वाज आश्रमामध्ये थांबतो आणि चक्क ओडिसी पदार्थांचा आस्वाद घेतो असं चित्रण त्याच्यामध्ये येतं. आता रामायण ही तर जवळजवळ जगभर पसरलेली कथा आहे. एक संस्कृत भाषा जरी नुसती म्हटली तरी त्याच्यामध्ये 8-10 रामायण आहेत. संपूर्ण आशिया खंडामध्ये अगदी पार पूर्वेकडे जपानपर्यंत रामकथेचा मुक्त संचार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्या भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग असलेली रामकथा किंवा रामायण इथल्या व्यापारी वर्गाकडून, धर्मप्रसारकांकडून, बौद्ध भिक्षूंकडून आणि साहसी दर्यावर्दी वीरांकडून, प्रवाशांकडून भारताबाहेर सर्वदूर पसरलेली दिसते. रामायणाचं एकल आटोपशीर असं कथन, त्याच्यामध्ये चित्रित केलेली लोभस आणि कौटुंबिक नाती, त्यातून होणारं जीवनमूल्यांचं दर्शन आणि भारतातल्याच राजांनी भारताबाहेर आपला राज्यविस्तार केला प्राचीन भारतामध्ये, ह्या अशा सगळ्या कारणांमधून रामायणाचं अभिसरण सतत होत राहिलं. नेपाळमध्ये भानुभक्त रामायण आहे, तिबेटामध्ये तिब्बती रामायण आहे, कंबोडियामध्ये रामकेर, थायलंडमध्ये रामकीन, जावामध्ये श्रीराम, ब्रह्मदेशामध्ये रामवत्थू, मलेशियात हिकायत श्रीरामा, ही सगळी भारताबाहेरची रामायणाची लिखित परंपरा आहे. म्हणजे ना हे रामायण मर्यादा पुरुषोत्तम रामाचं असं अमर्यादितत्वच आहे हे एका प्रकारे. रामायणाची अरेबिक, पर्शियन, उर्दू याही भाषेतली संस्करणं उपलब्ध आहेत. पर्शियन भाषा मुघलांच्या आधीपासून भारतामध्ये अवगत होती, पण उपलब्ध पर्शियन रामायण हे अकबराच्या काळातलं अब्दुल कादिर बदायुनी यांनी रचलेलं आणि त्याचा हस्तलिखित आपल्याला आज पाकिस्तानामध्ये जतन केलेलं दिसतं. आणि त्यासाठी हा पंडित काही काळ काशीला राहून संस्कृत शिकला होता. नंतर जहांगीराच्या काळातल्या रामायणाची आवृत्ती सुद्धा मुल्ला साद उल्लाह मसीह याची असून ती दास्तान ए राम ओ सीता या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावरती सुफी पंथाचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. ही सगळी पुस्तकं लंडनमधल्या भारतीय ग्रंथालयामध्ये आणि अलीगढ मधल्या मौलाना अबुल कलम आझाद या ग्रंथालयामध्ये आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत.
आणि 15व्या शतकानंतर जसे धर्मप्रसारक अधिकाधिक भारतामध्ये यायला लागले तसं जे फिनिचिओ या जेसुइट मिशनऱ्यांनी लिव्हर द सैत या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दशावताराचं वर्णन केलंय आणि त्या दशावतारातला एक राम त्याचं सविस्तर चरित्र त्या ग्रंथामध्ये येतं. नंतर ए रोझेरियुम याने ओ ओपनिडोरे आणि पी गेलिडियस याचं डच भाषेतलं रामायणाचं संस्करण सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून मी म्हटलं की राम हा असा अमर्यादितच आहे. आणि एका परंपरेनुसार इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये अयोध्येतल्या सुरीरत्ना या राजकुमारीचं दक्षिण कोरियातल्या राजवंशाबरोबर विवाह झाला होता आणि म्हणून कोरियाचे लोक आजही अयोध्येला येऊन मुद्दाम आवर्जून भेट देतात आणि आपले सन्माननीय पंतप्रधान जे आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अत्यंत सजग आहेत ते जेव्हा जेव्हा कोरियन डेलिगेट्सना भेटतात तेव्हा तेव्हा ह्याचा रेफरन्स ह्याचा संदर्भ जरूर देतात ते आणि अयोध्येला भेट द्या असं सांगतात त्यांना. रामकथेला माध्यमांचीही मर्यादा नाही. नृत्य, गीत, वाद्य, संगीत, चित्र, शिल्प, बाहुल्यांचे खेळ, कठपुतली बाहुल्यांचे खेळ अशा विविध प्रायोगिक कलांमधूनही रामकथेचं कोड कौतुक पुरवलं गेलं आहे. कथेची चौकट आणि मुख्य पात्र तीच आहेत म्हणून ही रामायणाचीच कथा आहे असं आपण म्हणतो. प्रसंग परत्वे त्याच्यामध्ये काही प्रसंगांची भर आणि घट होतच राहते आणि त्या त्या प्रादेशिक गरजांनुसार तिथली चालीरीती, जनविश्वास, रूढी यांचंही प्रतिबिंब उमटतं आणि तिथल्या पुराणकथा तिथली मिथकं ही सुद्धा रामायणामध्ये आपल्याला आढळून येतात. आता ही मिथकं म्हणजे काय तर त्या त्या प्रादेशिक सामूहिक मनाचा तो आविष्कार असतो आणि कवी स्वतः त्या प्रादेशिक सामूह मनाचा एक भाग असतो त्यामुळे तो त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे मग त्या समूह मनाचं वास्तव, त्यांच्या सुप्त इच्छा, आकांक्षा यांचंही प्रतिबिंब आपल्याला प्रादेशिक रामायणांमधनं दिसतं. कधी कधी कवी त्यासाठी अद्भुताचा आश्रय घेतो मग त्यातून कथेला अलौकिकाचा साथ चढतो. त्याशिवाय भारतीय जीवन प्रणालीमधला कर्मसिद्धांत, व्यक्तीचं पूर्व सुकृत, शाप आणि उशाप यांची वीण, एखाद्या देवतेची अवकृपा किंवा वरदान, एखाद्या व्यक्तीकडे असलेलं उपजत दैवी सामर्थ्य, काही व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या शुभ अशुभ साहचर्यातून घडणाऱ्या घटना या साऱ्यांचा अंतर्भाव रामायणाच्या प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये झालेला दिसतो आणि त्यामुळे वास्तव आणि कल्पित यांची एक प्रकारची सरमिसळ या रामायणांमध्ये आपल्याला दिसते. हे सगळं लक्षात घेऊन आपण रामकथेकडे पाहायचं आहे आणि जे भारतीय संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे, चेंज अँड कंटिन्यू, बदल आणि सातत्य, आलेल्या बदलांना आपल्यामध्ये सामावून घेत भारतीय संस्कृती आजपर्यंत अखंड प्रवाहित राहिली आहे. अगदी तसंच रामकथेच्या बाबतीतही झालेलं आहे बदल आणि सातत्य. आसाम, बंगाल आणि ओरिसा या तीनही राज्यांची पूर्वेकडची एक अतिविशिष्ट अशी भौगोलिक रचना किंवा स्थान आहे. भारताच्या मुख्य भूभागापासून थोडंसं दूर पूर्वेकडच्या टोकाला ही सगळी राज्य असून तिथे आर्यवंशीयांसह ऑस्ट्रिक, मंगोलॉइड, निग्रिटो याही वंशाचे लोक राहतात. आता ह्यांची चेहरेपट्टी आणि वर्णकांती ही एका विशिष्ट प्रकारची आहे. इथे अनेक बोलभाषा वापरामध्ये आहेत. शिवाय थाई, तिबेटी, चायनीज आणि बर्मन हेही लोक इथे पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या सगळ्या कारणामुळे हा भूभाग किंवा ही तीन राज्य भारताच्या मुख्य प्रवाहापासून थोडीशी बाजूला पडलेली असं त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट
अशोकाने कलिंगाचं युद्ध जिंकलं. आता कलिंग म्हणजे ओरिसा, आसाम सॉरी. आणि त्यांनी कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे इसवी पूर्व 3ऱ्या शतकामध्येच इथे बौद्ध धर्माचा शिरकाव झालेला दिसतो. शिवाय आसाम राज्याचा भाग हा सखल प्रदेश नाही, हा डोंगराळ भाग आहे. आणि इथल्या डोंगराळ भागांच्या उतारांवर जवळजवळ 250 जमाती ह्या प्राचीन काळापासून, आदिम काळापासून इथे राहत आहेत. आणि ह्या सगळ्या जनसमूहांनी आपापल्या अस्मिता प्राणपणाने जपल्या. आपल्याला आठवत असेल, आत्ताच एका नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये भारताच्या पूर्वेकडे किंवा ईशान्येला मणिपूर इत्यादी या राज्यांमध्ये केवढा गदारोळ झाला होता. तर सांगायचा मुद्दा हा आहे की ह्या विविध जनसमूहांनी आपापल्या अस्मिता इतक्या जपल्या आहेत आणि त्यांच्या अस्मितांमध्ये रामकथांचीही सूत्र आहेत बरं का. आसाममध्ये कार्बी, बोडो कचरी, नागा, गारो, खासी, तिवस किंवा लालुंग, मिझो, मिसिंग, खामटी या काही प्रमुख जमाती आहेत, जनसमूह आहेत. त्यांच्यामध्ये रामकथांच्या अनेक परी त्यांनी जपलेल्या आहेत. त्यांच्या रामायणामध्ये रावणाला 7 पासून 12 पर्यंत कितीही डोके असू शकतात. ब्रह्मपुत्रेचं खोरच मुळी राम सीतेच्या वास्तव्याने पवित्र झालंय असं ते मानतात. गोलपारा आसाममधली एक जागा आहे, तिथे रामाने म्हणे होळी खेळली. मदन पूजेच्या वेळी खेळण्यात येणारा मोत खेळा हा पती पत्नींनी एकमेकांवरती पाणी उडवण्याचा खेळ राम सीता खेळले अशी त्यांची गीतं आहेत. गुवाहाटीपासून 40 किलोमीटर अंतरावरती एक किलिंग नदीच्या काठी एक सीतेचं मंदिर आहे. त्या मंदिरापासून नदीपर्यंत उतरत जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या जागेचं नाव आहे सीता जाखला. कार्बी जनसमूहाचे लोक तर स्वतःला वाल्मिकीचे वंशज मानतात. त्यांचा जनक हा शेतकरी आहे आणि सीता एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीसारखी आपल्या वडिलांसाठी शेतात जेवण घेऊन जाते, अशी त्यांची गाणी आहेत या प्रकारची. आंबलेल्या भातापासून बनवलेली दारू सदृश पेय आणि सुपारी हा इथल्या आदरातिथ्याचा भाग आहे, जो सीता सुद्धा आलेल्या पाहुण्यांना देते. त्यांच्या सगळ्या गाण्यांमध्ये सीतेच्या हातमाग कौशल्याचं वर्णन येतं. कारण कार्बी समूहाच्या प्रत्येक घरामध्ये, मग ते किती श्रीमंत असो किंवा गरीब, हातमाग हा असतोच असतो. त्यामुळे त्यांची सीता हातमागात एकदम तरबेज आहे बरं का. आणि ते सुवर्णमृगाचं कातड म्हणे तिला विणकाम करताना, ती हातमागावरती विणकाम करायची ना, तर त्या विणकाम करताना बसण्यासाठी आसन म्हणून तिला हवं होतं असं ते सांगतात. या सीता जाखला जागेजवळ जमिनीवरती काही विशिष्ट भोक आहेत. त्या भोकांना दाखवून हे लोक हीच ती सीतेच्या विणकामाची जागा असं ठासून सांगतात. कार्बी जनसमूहाची 12मासी गीतं आहेत. प्रत्येक महिन्याच्या ऋतूनुसार सगळं गाण्यामध्ये ते व्यक्त करतात. तर त्यांच्या गीतांना राम 12मासी आणि सीता 12मासी अशीच नावं आहेत. आणि त्यांच्या रामायणाचं नाव आहे सबीन अलून. लून म्हणजे त्यांच्या भाषेत गाणं, आणि सबीन हे त्या रचणाऱ्याचं नाव असावं म्हणून ते सबीनचं गाणं हे त्यांचं रामायण आहे. पण त्यांच्या रामायणामध्ये नावांची बरीच उलथापालथ झालेली आहे बरं का. आसामच्या समृद्ध प्रायोगिक कला प्रकारांना सुद्धा रामायणाने रामकथेने अक्षुण्ण विषय पुरवलेले आहेत. भावना हा एक वैष्णव नृत्यनाट्य प्रकार आहे. तिथे नृत्याच्या माध्यमातून रामकथेतले प्रसंग सादर केले जातात. ओजपाली म्हणजे हा काहीसा आपल्याकडच्या पोवड्यासारखा प्रकार आहे. एक मुख्य गायक असतो आणि त्याला साथ करणारे इतर साथीदार असतात. त्याच्यानंतर पुतला नाच, अर्थातच कठपुतली भावड्यांचा नाच, त्याच्या माध्यमातून रामायणातल्या गोष्टी ते सांगतात, सादर करतात. नंतर कुशान गान म्हणजे कुशाचं गाणं, बेना गान म्हणजे विणेवरचं गाणं, हे सगळे त्यांचे लोकप्रकार आहेत. भारी गान म्हणजे लाकडी मुखवटे चेहऱ्यावरती चढवून
रामायणातले प्रसंग सादर केले जातात. त्याच्याशिवाय ढुलिया भावरिया म्हणजे ढोलकीच्या तालावरती रामायणातली गाणी, त्यांच्या रामायणातली गाणी, रामकथेतली गाणी ते गातात. हा सगळा इतका समृद्ध वारसा मी आसाममधला जेव्हा बघितला तेव्हा असं वाटलं की अरे रामकथा इथे नेमकी कधी केली असेल. आणि मग असं लक्षात आलं, असं दिसून आलं की इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये इथे भास्कर वर्मन नावाचा राजा एक राज्य करीत होता, निधनपूर या जागेचं नाव. त्याचे काही ताम्रपट मिळालेले आहेत, 2 ताम्रपट मिळालेत त्याचे. आणि त्या ताम्रपटांमध्ये राम सीता नाही, राम लक्ष्मण आणि जनक यांचे उल्लेख येतात. आणि त्यांच्याकडे कालिका पुराण म्हणून 10व्या शतकातलं पुराण आहे, बहुतेक मार्कंडेय मुनींनी रचलेलं आहे ते. त्याच्यामध्येही रामायणाचे संदर्भ आलेले आहेत. म्हणजे रामायणातलं एक एक प्रसंग घेऊन अशी गाणी गीतं पुष्कळ सादर होत असतील, पण संपूर्ण रामायण, संपूर्ण वाल्मिकीचं रामायण ओघवत्या अशा आसामी भाषेमध्ये भाषांतर व्हायला 14वं शतक उजाडावं लागलं. आणि त्याचं श्रेय आहे माधव कंदली यांना. आसाम, बंगाल आणि ओरिसा ही 3 शेजारी राष्ट्र आहेत. आणि ही 3 राज्य म्हणजे वैष्णव संप्रदायाच्या भक्ती भागीरथीच्या प्रवाहातली 3 धाम आहेत. म्हणजे आपण 4 धाम यात्रा म्हणतो तशी ही वैष्णवांची 3 धाम आहेत. शंकराचार्यांनी जेव्हा जगन्नाथपुरीला भेट दिली होती तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन पूर्वधाम असंच केलेलं आहे, पूर्वेकडचं धाम, तीर्थक्षेत्र. 14वं, 15वं आणि 16वं शतक हा कालखंड ह्या युगाला ह्या भक्ती भागीरथींनी पवित्र केलेला आहे. माधव कंदलींनी आसाममध्ये, कृत्तिवास ओझा यांनी बंगालमध्ये आणि बलराम दास यांनी ओरिसामध्ये रामाच्या चरित्राचं गायन केलं. ते केवळ आपलं स्वतःचं जीवन राममय व्हावं म्हणून नाही, तर बुडत्या समाजाला तारण्यासाठी सुद्धा त्यांनी ते रामगान केलेलं आहे. कारण त्यांचा काळ हा भारतीय समाजाच्या दृष्टीने अत्यंत विपन्नावस्थेचा होता. यावनी आक्रमणाच्या टाचेखाली सगळं समाज जीवन चिरडून निघालं होतं. मंदिरं उद्ध्वस्त झाली होती. आत्मविश्वास आणि एकी नसल्यामुळे सारं समाज जीवन भरडून निघालं होतं. अशा वेळेला लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी रामायणाचा पट त्यांच्यासमोर उलगडला. त्यांना त्यांनी रामराज्याचं स्वप्न दाखवलं. रामराज्य कसं असतं हे स्वप्न या कवींनी त्यांना दाखवलं आणि म्हणून रामायण त्यांना खूप महत्वाचं वाटतं. आसामचा कालिदास असा ज्याचा यथार्थ गौरव केला जातो त्या माधव कंदलीच्या रामायणाला पूर्वेकडच्या पहिल्या रामायणाचा मान दिला जातो. गुवाहाटीजवळ जोरहाट इथे एक महाकाव्य अध्ययन केंद्र स्थापन झालेलं आहे. आणि त्यांनी केलेल्या संशोधनानुसार आता हे सिद्ध झालेलं आहे की गौडीय म्हणजे बंगालच्याही आधी आसाममध्ये रामायणाची रचना झाली आहे. पण दुर्दैवाने त्याचं प्रकाशन खूप उशिरा झालं. माधवचंद्र बारडोलाई यांनी ते प्रकाशित केलं आसामी रामायण, अगदी 19व्या वगैरे शतकामध्ये असेल. त्या मानाने कृत्तिवासी रामायण म्हणजे बंगालचं रामायण रचलं उशिरा, जवळजवळ 100 वर्षाचा फरक आहे अंदाजे. पण त्याचं प्रकाशन मात्र लवकर झालं. आणि त्यामुळे लोकांचा असा एक ग्रह झाला होता की बंगालचं रामायण आधीचं, पूर्वेकडचं कुठलं पहिलं तर बंगालचं नाही. आता हा ग्रह दूर झाला आहे. म्हणजे आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी सुद्धा अयोध्या मंदिराच्या संदर्भामध्ये फक्त गौडीय परंपरेचा उल्लेख केला होता. पण आता हे सिद्ध झाले की पूर्वेकडच्या रामायणाच्या प्राथम्याचा मान हा माधव कंदलीच्या आसामी रामायणाकडे जातो, ज्याला माधव कंदलीय रामायण असंच म्हटलं जातं. आता हे माधव कंदली वल्लभाचार्य आणि चैतन्य महाप्रभू यांचे पूर्वसुरी होते. कंदली ते नैयायिक होते, न्यायशास्त्रात पटू होते. आणि कंदली ह्याचा आसामी भाषेतला अर्थ आहे वाद विवाद पटू विद्वान.
यांनाच प्राग वैष्णव कवी असंही म्हणतात, कारण पूर्वेकडे वैष्णव धर्माची धारा सुस्थापित होण्याच्या आधी यांनी आसाममध्ये रामायण आणलं आणि जणू काही आसामच्या मनाची मशागत केली. रामायणाच्या आस्वादासाठी किंवा वैष्णव परंपरेच्या आगमनासाठी जणू त्यांनी तिथे आसामी लोकांची मनोभूमिकाच तयार केली, कारण राम हा विष्णूचाच अवतार आहे ना, 7वा अवतार आहे. तेव्हा वाल्मिकीच्या मूळ रामायणापासून फारसं दूर न जाता आसामी जनांना समजेल आणि आवडेल अशा आसामी भाषेमध्ये काही विशेष प्रक्षेप न करता सरस प्रमाणभूत आसामी भाषेत त्यांनी रामायणाचा केवळ परिचय करून दिला नाही, तर लोकांमध्ये त्याची गोडी पण त्यांनी उत्पन्न केली आहे. जयंतपूर इथे 14व्या शतकामध्ये राज्य करणारा बराही राजा महामाणिक्य याच्या विनंतीवरून कवींनी हे रामायण केलंय, म्हणजे भाषांतर त्याचं केलंय, असा त्याच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला उल्लेख मिळतो. पक्षांप्रमाणे अमर्याद संचार करणाऱ्या भावनांची गहनता कोण जाणतो? हे माझे साधेसे शब्द आहेत, देवांचे नाहीत, तरी उणीवांची क्षमा असावी, असे कवीचे उद्गार आपल्याला प्रस्तावनेमध्ये वाचायला मिळतात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे याही रामायणाची 7 कांड आहेत, म्हणून त्याला सप्तकांड रामायण किंवा सप्तकांडी रामायण असंही म्हटलं जातं. पण उच्चारामध्ये ते हप्तकांड होतं बरं का, उच्चारी, कारण आसामी भाषेमध्ये स, श आणि श यांच्या जागी ह करण्याची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून आमचे संस्कृत सुभाषितकारांनी म्हणून ठेवले ना, आशीर्वादम न गृह्णीयात पूर्व देश निवासीभिः. नमस्कार करा पण आशीर्वाद घेऊ नका त्यांच्याकडनं, कारण शतायू इति वक्तव्ये हतायू इति वादेना. म्हणायचं असतं शतायू पण ते होतं हतायू. तर त्याची गंमत सोडून द्या. तर परंपरा मात्र असं सांगते की ह्या 7 कांडांमधली 2 ते 6 ही 5 कांड मूळ माधव कंदलीची आहेत. म्हणजे मुळातली रचना पूर्ण नव्हती. आणि नंतर माधवी कंदली नंतर एक आसाममधलं खूप मोठं नाव आहे साहित्याच्या क्षेत्रातलं, संतश्रेष्ठ शंकर कवी शंकरदेव. त्यांच्या म्हणजे आसाम साहित्याचा इतिहास जर बघायचा तर तो टप्पा आहे एक महिन्याचा, की त्याच्या आधीचं काव्य, शंकरदेवांच्या आधीचं आसामी काव्य, शंकरदेवांच्या नंतरचं आसामी काव्य, अशी तिथे मोजदाद होते. इतकं त्यांचं मोठं स्थान आहे आसामी साहित्यामध्ये. त्यांच्या स्वप्नामध्ये हे माधव कंदली यांनी जाऊन सांगितलं म्हणे की हे तुम्ही मनावर घ्या आणि पूर्णत्वाला न्या. त्याप्रमाणे मग शंकरदेवांनी आपला पट्टशिष्य माधवदेव याला पहिलं कांड रचायला सांगितलं, म्हणजे जे रामायणाचं बालकांड आहे, पण हे या रामायणामध्ये त्याचं नाव आदिकांड आहे. आणि त्यांनी स्वतः उत्तरकांडाची रचना केली आणि या रामायणाला पूर्णत्व बहाल केलं. झुमुरा, दुलारी, छावी, पद ही आहेत ह्या रामायणामध्ये वापरलेल्या छंदांची. आणि ती आसाममधली प्रसिद्ध लोकांची आवडती अशी परिचित अशी छंदवृत्त आहे. आणि त्यामुळे आसामी लोक खुश झाले नाहीत तर नवलच ना, त्यांनी खुश होऊन या माधव कंदलींना कविराज असा किताब बहाल केलेला आहे. आणि ह्या माधव कंदलींचं देवजित या नावाचं कृष्णाच्या जीवनावरचं पण एक काव्य आसाममध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. स्वतः शंकरदेव ज्यांनी म्हटलं उत्तरकांड रचलंय, त्यांनी सुद्धा ह्या माधव कंदलींचा पूर्व कवी अप्रमादी असा त्यांना गौरवान्वित केलं. म्हणजे ते पूर्वी पहिले कवी आहेत आणि अप्रमादी, ज्यांच्या वाङ्मयामध्ये कुठल्याही प्रकारचं उणीव कमी असं काहीही नाही, असं त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. आणि त्यांच्या शैलीला म्हणजे माधव कंदलींच्या शैलीला त्यांनी मधमिश्रित दुधाची उपमा दिली आहे. तर त्यांच्या काव्यानंतर ह्या रामायणानंतर आसाममध्ये एक रामायणावर आधारित रचनांची अशी मोठी परंपरा सुरू झाली. अनंत कंदली नावाच्या लेखकाचं महिरावण वध, ज्याच्याबद्दल मी नंतर संदर्भ घेणार आहे त्याचा. नंतर दुर्गावर कायस्थाचा गीती रामायण, म्हणजे हे आपल्या गदिमांचं गीतरामायण कसं आजही सगळीकडे अगदी कौतुकाने गायलं जातं, तसं हे रामायण आसाममध्ये गायलं जातं दुर्गावर कायस्थाचं.
त्याच्यानंतर शंकरदेवांनी स्वतः रामविजय नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे. नंतर अनंत दास यांचं श्रीराम कीर्तन, रघुनाथ महंतींचं कथा रामायण हे गद्यामधलं आहे. हरिहर विप्रांचं लवकुशेर विजय, अशा रामायणावरती आधारित साहित्यांची एक अशी परंपराच तिथे निर्माण झाली. आणि रामकथेचं अमृत प्राशन करण्याची आसामी जनांची तहान इतकी तीव्र होती की नंतर जेव्हा 16व्या शतकामध्ये तुलसीदासांचं तुलसी रामायण आलं, त्याची इतकी मोहिनी सगळ्यांवरतीच आहे. पण त्याचं जर प्रादेशिक भाषेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठलं झालं भाषांतर, ते आसामी भाषेत झालेलं. एखाद्या मोठ्या कादंबरीतनं छोटीशी रंगावृत्ती करावी किंवा लघुकथा करावी, अशा पद्धतीने ह्या माधव कंदलींनी काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय की वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडाचे जे 119 सर्ग आहेत ते त्यांनी 41 वर आणलेत. अरण्यकांडांचे 75 सर्ग त्यांनी 22 मध्ये आणलेत, त्यातला सगळा कथाभाग. त्याच्यानंतर युद्धकांडाचे 128 सर्ग मूळ वाल्मिकी रामायणातले त्यांनी 56 वर आणलेत. सुंदरकांडाचे 205 सर्ग त्यांनी 55 सर्गांमध्ये सांगितलेले आहेत. आणि असं करताना त्यांनी कुठलाही महत्वाचा तपशील रामायणाचा निसटू दिलेला नाहीये. आणि रामायणाचं म्हणजे जो मूळ गाभा आहे तोही त्यांनी कायम ठेवला आहे. आपलं हे काव्य दैवी संस्कृत भाषेत नाही, हे प्रादेशिक भाषेमध्ये आहे आणि ते आपल्या सामान्य भाषा बांधवांसाठी आहे, ह्याचं भान कायम त्यांनी त्यांच्या रामायणामध्ये बाळगलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये राम म्हणतात की आत्मान मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. राम म्हणतो की मी साधा माणूस आहे. रामाने कधी असं म्हटले नाही की मी देव आहे, मी दशरथाचा मुलगा राम आहे. हे जे रामायणामध्ये म्हटलेलं आहे वाल्मिकी रामायणामध्ये, तसंच आसामी रामायणातले राम सीता हे सुद्धा अगदी मानवी मनोव्यापारांनी युक्त प्रेमळ पती पत्नीप्रमाणे संवाद करणारे, रागावणारे, लोभावणारे, क्वचित रडणारे, म्हणजे हाडामासाची जिवंत माणसं, असं त्यांनी त्यांचं चित्रण केलेलं आहे. त्यांचं कुठेही दैवतीकरण त्यांनी केलेलं नाहीये राम सीतेचं. म्हणजे एक पत्नी म्हणून रामाला सीतेचं आकर्षण किंवा सौंदर्य कसं आवडायचं ते वर्णन करायला कवी विसरलेले नाहीयेत. आणि ह्या त्याच्या अगदी मानवी रंगात रंगलेल्या ह्या दाम्पत्याचं नंतरच्या परंपरेमध्ये अगदी पार लक्ष्मी विष्णूच्या अवतारामध्ये रूपांतर नंतरच्या काव्यामध्ये झालेलं आहे. मात्र संस्कृत समीक्षेच्या तत्वाप्रमाणे महाकाव्यामध्ये जशी निसर्गाची वर्णनं यायला पाहिजे तशा प्रकारची आसाममधल्या निसर्गाची वर्णनं त्यांच्या रामायणामध्ये येतात. नगर वर्णनं येतात आणि त्यांच्या रामायणातले काही थोडेसे गंमतशीर बदल 1-2 मी इथे फक्त त्याची दखल घेते किंवा नोंद करते. त्यांच्या रामायणाप्रमाणे मंथरेचं म्हणे भरतावर प्रेम होतं आणि तिची अशी महत्वाकांक्षा होती की भरताशी विवाह करून अयोध्येची राणी व्हायचं. आणि म्हणून तिने कैकेयीचे भरताला राज्याभिषेक व्हावा असे तिचे कान भरले. आणि मग ही सगळी मंथरा सगळी आभूषणं लेवून अंगाला चंदनाची उटी लावून ही म्हातारी वयाने मोठीच होती ती आता भरतापेक्षा, ती कैकेयीच्या महालाबाहेर रेंगाळत राहिली कशी तर जणू खाटीक खाण्यासमोरची गाय, असं कवीने वर्णन केलंय माधव कंदलीने. रामाला चित्रकूट पर्वतावरून आणण्यासाठी भरत निघाला अयोध्येहून आणि त्यांनी आपल्याबरोबर प्रत्येक व्यवसायातला एक असा माणूस आपल्या बरोबर घेतला. म्हणजे त्या वर्णनामध्ये आसाममधले 14व्या शतकातले कुठले कुठले व्यवसाय होते ते आपल्याला कळतंच. पण कल्पना अशी आहे की ती अयोध्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, म्हणजे हे दशरथाचं काही वैयक्तिक मत नाहीये की रामाने यायला पाहिजे, सगळ्या अयोध्येला असं वाटतंय की रामाने परत यावं असं म्हणून त्यांनी प्रत्येक व्यवसायातली माणसं, प्रत्येक स्तरातली माणसं असा तो सगळा जथा, त्याचं वर्णन कवीने खूप छान केलंय माधव कंदलीने. आणि ह्याच्याशिवाय मग अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की संपातीचा मुलगा सुपार्श यांनी कसं रावणाला अडवलं, त्याच्याशी कसं युद्ध केलं, मग वालीचे अंत्यसंस्कार कसे झाले,
मग रावणाने विभीषणाचा कसा अपमान केला, त्याला कशी लाथ मारली जेव्हा तो रामाकडे जायला निघाला, असे सगळे मूळ वाल्मिकी रामायण नसलेले पण छोटे छोटे असे बदल त्यांनी सांगून आपला ग्रंथ थोडासा रंजक आणि रोचक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मपुत्रा ही तर आसामची जीवनदायिनी आहे, म्हणजे जीवनदायिनी आहे, त्याची ती जीवन संहार करती पण आहे. तिच्या पयावरती माधव कंदलीचा पिंड पोचला गेलेला आहे आणि त्यामुळे सीतेचं वर्णन करताना त्याला ब्रह्मपुत्राच आठवते. सीतेचं पीन स्तनयुगल त्याला ब्रह्मपुत्रेच्या लाटांची आठवण करून देतात. ब्रह्मपुत्रेची गोलाकार वळणं वाकणं त्याला जणू काही सीतेचा कमनीय कटिप्रदेश वाटतो. तिचं म्हणजे ब्रह्मपुत्रेचं स्वच्छ निर्मळ जळ म्हणजे जणू सीतेच्या स्वच्छ मनाचा आरसा आणि ब्रह्मपुत्रेचं निळशार पाणी म्हणजे जणू सीतेचं तलम असं उत्तरीय वस्त्र असं त्यांनी सीतेचं वर्णन केलेलं आहे. आसाममधल्या रामकथेबद्दल बोलताना महिरावणाच्या गोष्टीचा उल्लेख हा अपरिहार्यपणे येतो. खरं पाहताना माधव कंदलीच्या रामायणामध्ये या गोष्टीचा प्रक्षेप झालेला नाहीये, त्याच्यामध्ये ही गोष्ट येत नाही. पण आसामी भावविश्वाचा एक फार मोठा भाग ह्या कथेने व्यापून टाकलेला आहे. ती आसामी लोकांची अत्यंत आवडती लोकप्रिय अशी कथा आहे महिरावणवध किंवा महिरावण. आणि आसामच्या वातावरणामध्ये आज सुद्धा ही कथा जणू तरंगत राहिली आहे असं आपल्याला वाटतं. तिच्यावर तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं अनंत कंदलींचं स्वतंत्र महिरावणवध हे काव्य आहेच, ते रंगमंचावरती आजही सादर केलं जातं. आणि ह्या महिरावण वधावरती एक आसामी चित्रपटही निघालेला आहे. म्हणून थोडक्यात आपण या कथेबद्दल पाहूया, तिची दखल घेऊया. युद्धामध्ये इंद्रजिताचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा रावणाने काय केलं, आपला दुसरा पुत्र महिरावण याला पाचारण केलं. काही परंपरांमध्ये तो भाऊ आहे, काही परंपरांमध्ये मुलगा आहे. हा असतो पाताळाचा राजा, पाताळलोकीचा राजा, आणि तो जादू टोण्यामध्ये अत्यंत तरबेज असतो. तो वेताल चंडी देवतेचा उपासक असतो. रावण त्याला सांगतो की तू त्या राम आणि लक्ष्मणाला यांचं काहीतरी निपात कर. मग ह्या महिरावणाने काय केलं, विभीषणाचंच रूप घेतलं आणि राम आणि लक्ष्मणाला फसवून पाताळामध्ये पळवून नेलं आणि तिथेच लपवून ठेवलं. त्याला आता ह्या दोघांचा त्या वेताल चंडी देवतेला बळी द्यायचा असतो. हनुमंताला हे जेव्हा कळतं तेव्हा तो भुंग्याचं रूप घेऊन पाताळामध्ये शिरतो आणि तो काही न करता सरळ देवीकडे जातो. देवीला नमस्कार करून सगळी वास्तव परिस्थिती सांगतो. देवी त्याला म्हणते, ठीक आहे, मी तुला एक युक्ती सांगते. आणि मग त्याप्रमाणे जेव्हा महिरावण या राम आणि लक्ष्मणांना घेऊन त्या देवी समोर येतो, तिथे वेदीवरती आता मस्तक ठेवायचं रामाचं आणि देवीला बळी द्यायचा. तर राम त्याला म्हणाला की बाबा रे, मी असं कधी काही यापूर्वी केलेलं नाहीये, तर मला जरा तू दाखव कसं झोपायचं या वेदीवरती मस्तक ठेवून. त्याप्रमाणे मग तो महिरावण झोपला त्या वेदीवरती. त्याबरोबर हनुमानांनी पंचमुखी असं विक्राळ रूप धारण केलं. आपल्या पाचही मुखातनं फुंकरी मारून त्यांनी तिथले सगळे दिवे विझवले आणि त्या मिट्ट अंधारामध्ये तलवार घेऊन त्यांनी महिरावणाचं मस्तक धडा वेगळं केलं. पण त्या महिरावणाची पत्नी ती गर्भवती होती. ती उभी राहिली लढायला नवऱ्याच्या मृत्यूनंतर. युद्धामध्ये तीही घायाळ झाली. पण तिच्या गर्भातून मग गर्भासुराचा जन्म झाला आणि तो जन्मतःच मोठा झाला आणि त्याने हनुमानाशी युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध चालूच राहिलं. त्याचा पराभव करणं हनुमानाला अशक्य वाटलं, कारण त्या गर्भासुराला गर्भात शिरून पोटातला आतडं खाण्याची विद्या ज्ञात होती. आणि हनुमान जेव्हा त्याला पकडायला जायचा तेव्हा त्याचं अंग इतकं बुळबुळीत होतं की तो त्याला पकडूच शकला नाही. शेवटी असं पुष्कळ वर्णन आहे त्याच्यामध्ये. शेवटी मग
लंका नुकतीच जाळलेली होती, त्यामुळे राखेचे ढीग भरपूर होते. हनुमानाने राखेच्या ढिगाऱ्यात हात खुपसले, मुठभर राख घेतली आणि मग तो त्या गर्भासुराला पकडू शकला. त्याचं नाव अहिरावण आहे बरं का या कथेप्रमाणे. आणि मग त्याचा निपात झाला. हनुमानाने मग राम आणि लक्ष्मण ह्या दोघांची सुटका केली. आसामच्या कामरूप जिल्ह्यामध्ये ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. तिथे कामाख्या देवीचं अत्यंत प्राचीन असं शक्तिपीठ आहे. तिचा संबंध या गोष्टीतली जी वेतालचंडी देवता आहे तिच्याशी जोडण्यात येतो. कामाख्या ही अभिजनांची देवता नाही, ती आहे लोकपरंपरेतल्या कृषी संबद्ध अशा सुफलनासाठी पूजली जाणारी देवी आहे. ती आज सुद्धा आसाममध्ये तिच्या नावाचा अंबुवाची नावाचा उत्सव, हे बरोबर सांगते की माहिती नाही, अंबुवाची नावाचा तिचा रजोकाल दाखवणारा उत्सव, मला वाटतं आषाढाच्या षष्ठीपासून हा उत्सव सुरू होतो, आषाढ महिन्याच्या, आणि 3 दिवस चालतो. या 3 दिवसामध्ये हे कामाख्येचं मंदिर, तिचे पूजा उपचार सगळे बंद असतात. आणि त्याच वेळेला हे 3 दिवस शेतीची सगळी कामं बंद असतात. म्हणजे ही देवी आणि भूमी यांना एकमेकांच्या रूपात, स्त्री रूपात पाहणारा, तिचा रजोकाल दाखवणारा हा अंबुवाची उत्सव आसाममध्ये आजही केला जातो. 16व्या शतकामध्ये जेव्हा शक्ती, आता देवी म्हणजे शक्ती आहे ना, तर ह्या शाक्त संप्रदायाचा जेव्हा तेजीमध्ये हा जेव्हा आला, तेव्हा कदाचित तिचा संबंध ह्या रामकथेशी जोडण्यात आला असावा असं अभ्यासकांना वाटतं. आणि तिला अभिजनांच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न झाला असावा. आणि आसामच्या माधवकंदली रामायणामध्ये हा कथाभाग येत नाही. हा स्वतंत्र ग्रंथ आहे, ज्याच्यावर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. पण त्यांची जी शेजारी राष्ट्र आहेत म्हणजे बंगाल आणि ओरिसा, त्यांच्या रामायणामध्ये ही कथा नक्कीच येते. जवळजवळची राष्ट्र आहेत. म्हणजे अशा प्रकारे एका शाक्त संप्रदायाला सुप्रतिष्ठित करण्यासाठी काहीसा प्रयत्न इथे झालेला दिसून येतो. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये इथे बौद्ध धर्माचा स्वीकार झाला अशोकाच्या कालखंडानंतर. पण नंतरच्या पालराजांच्या राजवटीमध्ये इथे बौद्ध धर्माचा एक वज्रयान पंथ इथे उदयाला आला, त्याचा प्रसार झाला इथे. आणि ह्या वज्रयान बौद्ध परंपरेमध्ये सगळा हा तांत्रिक आहे, हा बौद्ध मार्ग. याच्यामध्ये सगळ्या घोर अशा सगळ्या उपासना पद्धती, नरबळी देणं वगैरे ह्या सगळ्या त्यांच्यामध्ये प्रचलित आहेत. आणि त्या कदाचित ह्या देवीच्या उपासना पद्धतीमध्ये परावर्तित झाल्या असाव्यात असं अभ्यासकांना वाटतं. महिरावणाचा संबंध महिषासुराशी सुद्धा जोडता येतो, बंगालच्या रामायणामध्ये आपण पाहू. अशा प्रकारे लोकपरंपरेमधला हा जो शाक्त संप्रदाय आहे किंवा तंत्रमार्ग तिथे जो प्रचलित झाला होता वज्रयान बौद्धाचा, त्यांना अभिजन परंपरेमध्ये सामावून घेण्यासाठी कदाचित रामकथेशी त्याचा संबंध जोडण्यात आला असावा. आसामच्या विविध रामकथांमध्ये हनुमानाचं पण खूप मोठं स्थान आहे, फार वरचं स्थान आहे. म्हणजे कधी कधी तो उत्कृष्ट परराष्ट्र मंत्री तर आहेच, पण तो कधी कधी रामापेक्षा सुद्धा अधिक पराक्रमी आणि चतुर असा दाखवला आहे. म्हणजे प्रत्यक्ष रावणवधाच्या कामात सुद्धा असं त्यांनी वर्णन केले की जणू काही रामापेक्षा हनुमानाचंच कर्तृत्व मोठं आहे रावणाला मारण्यामध्ये. कर्तव्यदक्ष राजाच्या राज्यामध्ये प्रजा ही सुरक्षित आणि निर्धास्त असते, हा रामायणाचा संदेश माधव कंदलींनी रामाला एक श्रेष्ठ मनुष्य राजा असं त्याचं वर्णन करून आसाममधल्या जनतेपर्यंत पोचवलेलं आहे. आणि वाल्मिकी रामायणाचं त्यांनी गौरी कृतीय रामायणाच्या आधी जवळजवळ 100 वर्ष आणि तुलसी रामायणाच्या आधी 200 वर्ष आसामी भाषेमध्ये आणून ते रामायण, आसामी भाषेचं दालन तर त्यांनी समृद्ध केलं आहेच, पण ते करताना ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातल्या आसामी संस्कृतीचं सुद्धा आपल्याला त्यांनी एक थोडीशी झलक दाखवलेली आहे. आता आसामी रामायणातल्या 2 महत्त्वाच्या बदलांबद्दल मी
बोलणार आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा रामाला लव आणि कुश ही आपलीच मुलं आहेत असं समजतं, तेव्हा तो वाल्मिकीला निरोप पाठवतो बरं का, सीतेला नाही. वाल्मिकीकडे निरोप जातो. पण आसामी रामायणामध्ये जणू काही चौघांचं शिष्टमंडळ असं हनुमान, विभीषण, शत्रुघ्न आणि सुषेण या चौघांचं शिष्टमंडळ सीतेकडे गेलेलं आहे बरं का. आणि हनुमान सीतेकडे जाऊन तिला त्यांनी रामाचा निरोप सांगितलाय की तुला रामाने बोलवलंय, जे काही झालं ते विसरून जा, त्याला क्षमा कर, त्याला क्षणोक्षणी तुझी खूप आठवण येते आणि तो जरी राजप्रसादात राहत असला तरी त्याची दिनचर्या अगदी तुझ्यासारखी आश्रमातल्या सारखीच आहे. त्यांना फार सीतेची दयनीय अवस्था बघून वाईट वाटतं. अगदी विवर्ण फिक्कट झालेली अशी ती सीता. पण आसामी रामायणामध्ये तिने जी प्रतिक्रिया दिली आहे त्यासाठी मी हा तुम्हाला प्रसंग सांगते आहे. तेव्हा सीतेने हनुमानाला सांगितलं, माझ्या लेखी राम हा मृत्यूदेवता आहे. तो इतका निर्दय आहे हे जर मला आधीच कळलं असतं तर मी लंकेतच माझं आयुष्य संपवलं असतं. हे रामायणातली सीता सांगते, आसामाच्या रामायणातली सीता सांगते. सीतेच्या ह्या उद्गारानंतर सगळे निशब्द होतात. हनुमान वाल्मिकींकडे पाहतो, सीतेची समजूत काढा असं अशा अर्थाने. वाल्मिकी सीतेकडे पाहतात, तिच्या अश्रूंना खळ नाहीये. मी तिला उद्या दरबारात घेऊन येतो असं ते सांगतात आणि त्या चौघांना निरोप देतात. वाल्मिकी रामायणातली सीता केवळ पृथ्वीला तू मला तुझ्या उदरात घे, माधवी देही मे विवरम अशा अर्थाचे 2-3 श्लोक आहेत की मी कायाने पातिव्रत्य राखलं असेल तर, मी मनाने पातिव्रत्य राखलं असेल तर, अशा अर्थाचे बाकी ती काही बोलत नाही रामायणातली, वाल्मिकी रामायणातली सीता. पण आसामी रामायणातली सीता मात्र बोलून दाखवते. पुन्हा शुद्धतेची खात्री पटवायची हे ऐकून सीता अपमानित होते, व्यथित होते आणि पुढच्या क्षणी ती अत्यंत चिडते, संतापते. संतापाने आणि दुःखावेगाने तिचं शरीर कंपायमान होतं. एखाद्या थरथरणाऱ्या दीपज्योतीप्रमाणे ती तेजस्वी दिसत असते आणि तिला पाहून रामाच्याही हृदयात भय दाटून येतं असं कवीने वर्णन केले. अवहेलना आणि राग त्याच्यामुळे तिचे डोळे आणि तिचा चेहरा लाली लाल झालेले आहेत. रामाकडे पाठ करून आणि सभेकडे बघून आपला सारा संकोच, भीड बाजूला ठेवून ती सांगते, कपटाने याने मला अरण्यात सोडलं. रामाबद्दल सांगते ती. याला माझ्या दोन्ही बाळांना माझ्या सकट पोटातच मारायचं होतं. सारी सभा शहारते. आपला राग आणि आपला धिक्कार दोन्ही व्यक्त करते ती आणि मगच धरतीच्या पोटात सामावते. ती धरतीच्या पोटात गेल्यानंतर रामही दुःखावेगाने कोसळतो. आसामी रामायणातल्या ह्या प्रसंगाचं वैशिष्ट्य म्हणजे सीतेच्या ह्या दोषारोपानंतर सुद्धा राम आपल्याला खूप अपराधी असं वाटत नाही. प्रादेशिक रामायणांमध्ये मी इथे काही बोलू इच्छित नाही, पण आसामी रामायणातला राम मात्र एक मानवी राजा, क्षत्रिय शिष्टाचारांशी बांधला गेलेला, कमिटेड असा वाटतो. म्हणजे वाल्मिकी रामायणात ॲज फार ॲज मी जेवढं समजते तेवढं वाल्मिकींनाही थोडंसं असाच काहीतरी संदेश द्यायचा आहे. पण उत्तरकांडामध्ये या आसामी रामायणाचा हा भाव नेमका व्यक्त होतो. स्वतः रामाची सीतेच्या पावित्र्याबद्दल अगदी 101% खात्री असते, पण मुख्य मुद्दा हा होता की राजाच्या ज्या पत्नीवरती प्रजाजनांचा विश्वास नाही तिला अयोध्येच्या राज्ञी पदावर राहण्याचा अधिकार आहे का नाही. सीझर्स वाईफ मस्ट बी अबव्ह सस्पिशन.
तेव्हा एक क्षत्रिय राजा म्हणून तत्काळ प्रजाजनांच्या मताचा सन्मान करण्यासाठी, लोकमताचा आदर करण्यासाठी राजा म्हणून ते त्याचं कर्तव्य होतंच आणि ती जबाबदारी त्यांनी आधीच त्याच्या शिरावरती घेतलेली होती. म्हणून रामानी व्यक्तिगत आयुष्याला बाजूला ठेवून हा निर्णय घेतला असावा. म्हणजे एखाद्या राजाचा, क्षत्रियाचा हा कर्मयोग होता. रामायण आपल्याला धर्माची शिकवण देतं. म्हणजे काय सांगतं तर कुठल्या परिस्थितीमध्ये कुठला निर्णय घेतला म्हणजे आपली कर्तव्याची भावना किंवा कर्तव्य पालन आपल्या हातून होतं, हेच आहे. मग सीता भरतीच्या उदरात सामावल्यानंतर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न रामाचं सांत्वन करतात आणि त्याला सांगतात की हा सगळा दैवाचा खेळ होता, कर्माचा खेळ होता. दैवाच्या तडाख्यामुळे 2 जीवन दुःखाच्या खाईत लोटली गेली आहेत. पण दुर्दैवाने राजा आणि पती या दोन्हीही भूमिका एकाच राम नावाच्या व्यक्तीच्या ठिकाणी सामावल्या होत्या. म्हणजे तो त्याग रामकृत नव्हता, तो त्याग राजकृत होता. आणि म्हणून व्यष्टीपेक्षाही ज्याच्यामध्ये समष्टीचं हित सामावलेलं आहे असा निर्णय रामांनी घेतला. म्हणजे जे वाल्मिकींना म्हणायचं आहे ते शंकरदेवांनी किती नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोहोचवले पहा. मी तुम्हाला सांगितलं की 7वं कांड शंकरदेवांनी भर घातलेलं आहे आणि त्या उत्तरकांडाच्या सुरुवातीला त्यांनी असं आपल्याला आश्वासन दिलंय, बिरचिबो उत्तरकांड सारम. मी तुम्हाला उत्तरकांडाचं सार सांगणार आहे आणि ते सार कदाचित हेच असावं असं मला वाटतं. कोणत्याही चमत्कारांच्या आहारी न जाता, कुठल्याही अद्भुत रम्यतेचा आश्रय न घेता किंवा परमेश्वरी लीला न रंगवता त्याने रामाचं व्यक्तिमत्व मांडलंय. हे सोपं नाही आहे का? म्हणजे अगदी अध्यात्म रामायणापासून तुम्ही कुठलंही प्रादेशिक रामायण घ्या, सगळ्या झाडून सगळ्या रामायणांमध्ये रामाचं दैवतीकरण करण्यात आलेलं आहे आणि भक्तिरसाचा अगदी महापूर उचंबळलेला आहे. आणि आसाम तर अशा अद्भुत रम्यतेचं आगर आहे. पण हे सगळं, हा सगळा मोह दूर सारून मूळ रामायणाशी प्रामाणिक राहून कवींनी भावभावनांनी युक्त अशी मानवी व्यक्तिमत्व, मनोज्ञ व्यक्तिमत्व आपल्या रामायणामध्ये चित्रित केली आहेत आणि ते चित्रित करण्यासाठी जेवढा बदल आवश्यक तेवढा बदलही केलेला आहे. हे सगळं अपवादात्मक नाहीये का? कधी कधी मला असं वाटतं की सीतेनीच कवीला तिच्या अंतःकरणामध्ये डोकवायला भाग पाडलं असावं. आसामी रामायणामधल्या सीतेची जी प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगितली ती खूप महत्वाची आहे. वाल्मिकी रामायणातली रामांनी केलेली सीता त्यागाची कृती कठोर तर आहेच, पण ती अत्यंत भावनाशून्य पद्धतीने अंमलात आणण्यात आली होती. परित्याग सीतेचा, पण त्याच्यामध्ये तिचा काही विचारच नव्हता, तिला काही स्थान नव्हतं, तिला गृहीत धरलं होतं, टेकन फॉर ग्रांटेड. पण सीता म्हणजे काही कुणी साधू संन्यासिनी तपस्विनी नव्हती. आणि त्यामुळे माधव कंदलीय रामायणातली सीता जेव्हा हताशपणे, अगतिकपणे या प्रसंगाला सामोरी जात नाही, ती अपमानित होते, व्यथित होते, रागावते. हे सीतेचं चित्रण अधिक प्रागतिक आहे असं मला वाटतं. म्हणजे या रामायणामध्ये सीता त्यागाच्या शृंगापत्तीमध्ये अडकलेल्या रामाबद्दल कवीला अनुकंपा आहेच, पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्त सहसंवेदना त्याला सीतेबद्दल वाटलेली आहे. सीतेबद्दल त्याच्या मनात जास्त करुणभाव आहे. आणि बघा, म्हणजे आसामातला भक्तिमार्ग, भक्तिपंथ अशी इथे आपली स्तुत्य उपस्थिती लावतो, कारण करुणा आणि भक्ती ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, नाही का? या सीतात्यागाच्या प्रसंगानंतर माझ्या मनामध्ये असा प्रश्न उभा राहिला की सीतेसारखीच भारतीय स्त्रीची वेदना कधी संपणार नाही का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी अण्णांचेच उद्गार उद्धृत करणार आहे. त्यांच्या नावाच्या या व्याख्यानमालेमध्ये ते औचित्यपूर्ण सुद्धा ठरेल. तर कुठल्याशा एका मुलाखतीच्या दरम्यान
डॉक्टर राचिम ढेरे असं म्हणाले होते उत्तर देताना की भारतीय स्त्रीची वेदना संपण्यासाठी नुसता रावण संपून चालणार नाही, तर सीतेचा अत्यंत निष्करुण पद्धतीने विचार करणारा राम सुद्धा संपला पाहिजे आणि त्याच्या जागी भवभूतीच्या उत्तर रामचरितामध्ये, त्याचा संदर्भ मी नंतर देईन पुढच्या व्याख्यानात, तर भवभूतीच्या उत्तर रामचरितामध्ये जो करुणांकित राम आहे तसा राम जागा झाला पाहिजे. किती भावगर्भ उद्गार आहेत ना हे अण्णांचे. आणि ह्या भावगर्भ अर्थपूर्ण उद्गारांचा विचार करत करतच आपण बंगालकडे येतो, जिथे आसामच्या पाठोपाठ रामकथा अवतरली. बंगाली भाषेचे आदिकवी आहेत कृत्तिवासी ओझा. त्यांनी रचलेलं कृत्तिवासी रामायण हे बंगालच्या जनजीवनामध्ये ओतश्च प्रोतश्च असं भरून राहिलेलं आहे. 15व्या शतकामध्ये रचलेली ही रचना रामायण पांचाली याही नावाने प्रसिद्ध आहे. कारण मध्ययुगामध्ये जो लोकपरंपरेमध्ये पांचाली नावाचा जो एक गाथावृत्ताचा प्रकार होता त्याचा वापर करून त्यांनी हे रामायण रचलेलं आहे. बंगाली भाषेतलं सगळ्यात लोकप्रिय पुस्तक कुठलं तर हे कृत्तिवासी रामायण. आणि ह्या रामायणाची जवळजवळ 2,000 हस्तलिखित बंगालमध्ये अत्र तत्र सर्वत्र विखुरलेली दिसतात. मात्र कवीची मूळ हस्ताक्षरातली प्रत उपलब्ध नाही. आणि जे उपलब्ध कृत्तिवासी रामायण आहे तेही म्हणजे त्याची शैली पाहता ती थोडीशी उत्तरकालीन वाटते. पण ह्या आणि त्याच्यामध्ये उत्तरकालीन प्रक्षेप सुद्धा आहेत. पण ह्या रामायणाचा प्रभाव किंवा ह्याला समाज मान्यता इतकी आहे बंगालमध्ये की रामायण म्हणजे त्यांना फक्त कृत्तिवासच आठवतो, वाल्मिकींच्याही आधी. आता आता हळूहळू थोडं पसरलंय. पण म्हणजे ह्याची पारायण आजही घरोघरी होतात. आणि कष्टकरी स्त्रिया, चहाच्या माळ्यातल्या स्त्रिया ह्यांचीच कृत्तिवासी रामायणातली गीतं गातात. असा त्यांच्या बंगाली रामायणाचा दरवळ त्यांच्या मातीमध्ये मुरून गेलेला आहे. आणि आपले वंगबंधू त्यांच्या त्या टिपिकल शैलीमध्ये सर्व कालानुगामिनी, सर्वतोगामिनी, सर्वव्यापिनी असं ह्या रामायणाचं कोड कौतुक करतात. आणि प्रत्यक्ष गुरुदेव कवींद्र रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही ह्या रामायणाचा खूप गाढ प्रभाव होता असं सांगितलं जातं. आपण जे आसामी भाषेचं रामायण पाहिलं ते वाल्मिकी रामायणाचं भाषांतर आहे. पण कृत्तिवास ओझा यांचं जे कृत्तिवासी रामायण आहे ते म्हणजे वाल्मिकी रामायणाचा स्वैर भावानुवाद आहे. 1381 साली एका बंगालच्या सधन धार्मिक ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेले कृत्तिवास यांचं सगळं संस्कृतचं अध्ययन, वेद, पुराण, काव्य, शास्त्र यांचं अगदी आमूलचूल अध्ययन झालं होतं. त्यामुळे त्यांच्या रामायणामध्ये अनेक पुराकथा, दैवतकथा, गौडीय परंपरा, मिथक अगदी सहजपणे येतात. आणि बंगालमधल्या परत रूढी परंपरा त्याही ह्याच्यामध्ये त्यांचंही प्रतिबिंब आपल्याला दिसतंच. 15व्या शतकामध्ये बंगालचा राजा गौडेश्वर गणेश यांच्या विनंतीवरून कृत्तिवास ओझा यांनी बंगाली रामायण रचलं. त्यावेळी बंगालमध्ये वैष्णव भक्तिपंथाचा उदय झाला होता. आणि त्या वैष्णव विचारसरणीची भर या कृत्तिवासी रामायणावर आपल्याला भर रामायणात पडलेली दिसते. त्यांचा राम हा विष्णूचा अवतार आहे. आणि त्याचे इतर भाऊ, सीता म्हणजे अर्थातच लक्ष्मी आहे आणि इतर भाऊ म्हणजे सुद्धा विष्णूचे मानवी अंशच आहेत. आणि संपूर्ण काव्यामध्ये विष्णू भक्तीचा इतका पदोपदी आपल्याला आढळ दिसून येतो की युद्धकांडामध्ये प्रत्यक्ष रावण सुद्धा रामाची स्तुती गातो. आता बोला. वाल्मिकी रामायणाच्या तुलनेमध्ये कृत्तिवासी रामायण थोडंसं संक्षिप्त आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणाचा जो 24,000 श्लोक आहे तर कृत्तिवासीचे फक्त 5,000 श्लोक आहेत. आणि हेही 7 कांडांमध्येच विभागलेलं आहे. फक्त बालकांडाचं यांनी
आदिकांड आणि युद्धकांडाचं लंकाकांड असं त्यांनी नामपरिवर्तन केलेलं आहे. आपल्याला माहीत असलेली पण वाल्मिकी रामायणात नसलेली वाल्या कोळ्याची गोष्ट ती कृत्तिवासी रामायणामध्ये येते पहिल्यांदा. त्यांनीच त्या रामायणाची सुरुवात होते. फक्त तिथे वाल्या कोळ्याच्या ऐवजी रत्नाकर डाकू आहे. आणि रामनामाचा जप कसं सगळी पाप नष्ट करतो किंवा रामनामाचं महात्म्य केवढं अगाध आहे हे नारदांना पटवून देण्यासाठी प्रत्यक्ष शंकर नारदाला पृथ्वी तलावरती जायला सांगतात या रत्नाकर डाकूकडे. बघ म्हणजे तुझी खात्री पटेल. आणि मग ती सगळी आपल्याला माहिती आहे. ते मग नारद मुनी त्याला मरा मरा असा जप करायला देतात. हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे आहे तशीच आहे बरीचशी. पण इथून त्यांच्या रामायणाची सुरुवात होते. आणि मग सूर्यवंशीय इक्ष्वाकू वंशातल्या सगळ्या राजांचा वंशानुक्रम त्यांनी दिलेला आहे. हरिश्चंद्रापासून भगीरथापासून तिथून सगळी सुरुवात करून तिथे कुठले कुठले राजे होऊन गेले त्या वंशामध्ये ते सांगून मग अजय इंदुमतीचा विवाह, मग अजाचा अकाल मृत्यू, त्यानंतर दशरथांचं गादीवरती येणं, त्याचा म्हणे 750 राण्यांचा राणीवसा होता दशरथाचा, आणि त्याचं कौसल्या आणि सुमित्रेबरोबर झालेला नियोजित विवाह अगदी थाटामाटात भरपूर वर्णन आहे त्या विवाहांचं. आणि मग नंतर थोडंसं वय वाढल्यानंतर सुंदर तरुण अशा कैकेयीला त्यांनी स्वयंवरात जिंकून घेतलं. हे कशासाठी सांगते की हे त्याचं कारण आहे की दशरथ कैकेयीचा कुठला शब्द पाडू शकत नव्हता. त्याचं हे कवीने त्याला असं जोडलेलं हे आहे. तर अंध मुनिपुत्र सिंधू म्हणजे आपल्याकडचा श्रावण बाळ त्याची गोष्ट येते. मग गुहाचं पूर्वजन्मीच्या कथा म्हणजे तो पूर्वजन्मी वसिष्ठांचा पुत्र असतो म्हणे आणि मग त्याला काहीतरी त्याच्या हातनं आगळी घडल्यामुळे त्याला गुहाचा जन्म येतो. अशा सगळ्या गोष्टी येतात. शंभरासुराचा वध, मग कैकेयीला कशी वरप्राप्ती झाली, दशरथाचा पुत्र कामेष्टी यज्ञ, असं सगळा कथाभाग पुढे पुढे येत जातो. दशरथाच्या ज्या तिन्ही राण्या होत्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, त्याच्यामध्ये सुमित्रा सदैव उपेक्षित राहावी असा वर कैकेयीला शिवापासून मिळाला होता म्हणे. आणि मग त्या यज्ञीय पुरुषाकडनं जेव्हा प्रसाद मिळाला तेव्हा तो त्या कैकेयीने फक्त हिला दिला, कौसल्याला दिला. आणि दोघी प्रसाद भक्षण करणार हिला कौसल्याला आठवण झाली ना सुमित्रेची. आणि मग दोघींनी आपल्या प्रसादातला थोडा थोडा हिस्सा तिला दिला आणि म्हणून तिला जोडी मुलं झाली. आणि मग तिला इतकंच नाही, तिला प्रसाद देताना ही कैकेयी तिला म्हणाली म्हणे तुझा होणारा मुलगा माझ्या मुलाचा दास होईल. आणि कौसल्या तिला म्हणाली तुझा होणारा पुत्र माझ्या मुलाचा अनुचर होईल. हे सगळे कवीचे शब्द आहेत. कवीची ही कल्पना आहे. आणि म्हणून तो लक्ष्मण हा रामाचा पाठीराखा आणि शत्रुघ्न हा भरताचा सेवक झाला असं कवीने सांगितलं. अशी माहिती, असं स्पष्टीकरण त्याच्यावरती कवीने दिलेलं आहे. आणि इकडे रामाचा जन्म होताच तिकडे दंडकारण्यामध्ये सगळ्या देवदेवता वानर रूपात जन्माला येतात. अशा काहीतरी अद्भुतरम्य गोष्टींनी हे रामायण भरलेलं आहे. विश्वामित्र जेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी राम आणि लक्ष्मणाला बोलवायला येतात तेव्हा दशरथाच्या मनात थोडे वेगळे विचार चालू असतात राज्याभिषेकाच्या संदर्भामध्ये. त्याला वाटतं काही यज्ञाचंच रक्षण करायचंय ना, भरत आणि शत्रुघ्न जातील ना. आणि त्यांनी त्या दोघांना त्यांच्याबरोबर राम लक्ष्मणाला न पाठवता त्या दोघांना पाठवलं. आणि त्यावेळेला म्हणजे त्याला आठवत असतं की त्यांनी कैकेयीला स्त्री शुल्क म्हणून विवाहामध्ये तुझ्या होणाऱ्या मुलाला मी गादीवरती बसवीन असं काहीतरी सांगितलेलं असतं. आणि आता राज्याभिषेकाचा अनायासे यज्ञरक्षणासाठी गेला तर मग मोठाच प्रश्न सुटेल ना. कैकेयीचा स्वभाव भयंकर महत्वाकांक्षी होता. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला. पण विश्वामित्रांच्या लक्षात आलं त्यांनी काय केलं, त्यांनी भरत आणि शत्रुघ्नाला सांगितलं की यज्ञभूमीकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग जवळचा आहे, लक्ष्मण नाही आहे. त्यांना आला राग. मग ते दशरथाला म्हणाले मी आता तू माझ्याशी खोटेपणा केलास तर मी आता शाप देतो आणि तुझी सगळी अयोध्या नगरी आगीच्या भस्मस्थानी पडेल असं सांगतो. मग दशरथ त्यांच्या पाया पडतो आणि सांगतो त्यांनी असं का केलं ते आणि त्याची जी चिंता होती राज्याभिषेकाच्या संदर्भात. मग वसिष्ठांचं विश्वामित्रांचं समाधान झालं आणि मग राम लक्ष्मणांना घेऊन ते यज्ञभूमीकडे गेले. नंतर दशरथ पुत्रांच्या विवाहाच्या वेळी सुद्धा
वसिष्ठ मुनींनी असा काही विवाहाचा मुहूर्त काढून दिलेला असतो की ज्या मुहूर्तावर विवाह झाला असता पती पत्नीचा कधीही विरह होणार नाही. आता आली का पंचायत परत. देवांना तर ते व्हायलाच हवं होतं. राम आणि सीतेचा विरह व्हायला पाहिजे, रावणाने पळवून न्यायला पाहिजे, तर त्याचं निर्धारण होणार. मग त्यांनी वसिष्ठांना पटवलं की नाही नाही असं नाही, तुम्ही काहीतरी याच्यातनं मार्ग काढा. मग वसिष्ठांनी काहीतरी युक्तिवाद केला की अरे राम हा जन्माने मोठा आहे ना, मग त्याचा विवाह पण अग्रक्रमाने लागला पाहिजे असं म्हणून मग त्यांचं वेगळ्या मुहूर्तावर लग्न लागलं. आणि मग पुढे जशा घटना अपेक्षित होत्या तशा घडत गेल्या. वाल्मिकी रामायणामध्ये शिवधनुर्भंग आणि रामसीतेचा विवाह, हा मी मुद्दामच त्याला विवाहच शब्द वापरते, स्वयंवर वगैरे हा शब्द वापरत नाही. कारण ना सीता ही वीर्य शुल्क आहे, पराक्रमावरती तिला जिंकलेला आहे. आणि स्वयंवरासारखं तिला स्वतःवर निवडण्याला तिथे काही फारशी मुभा नव्हती. तिच्या वडिलांनी जी पूर्व अट ठेवली होती की जो ह्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या जोडेल त्यालाच मी माझी मुलगी देईन. आणि देशोदेशीचे राजपुत्र राजे नशीब आजमावण्यासाठी मिथिलानगरीमध्ये येत होते, प्रयत्न करत होते आणि अपयशी होऊन परत जात होते. आता ह्या गोष्टीमध्ये काही काळ लोटलेला आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणात तर असं म्हटलं की ते राजे ना मिथिला नगरीच्या सीमेवरती तळ ठोकून थांबायचे. का तर जनकाचं काही मतपरिवर्तन होते का, कारण कोणीच मोडू शकत नव्हतं ना ते धनुष्य. मग ह्याच्या मुलीचा विवाह होणार कसा, मग तो काहीतरी शिथिल करेल की काय अट म्हणून. आणि त्याच्यानंतर तिथे विश्वामित्र आलेले आहे. म्हणजे ह्या घटनेमध्ये काही काळ गेलेला आहे आणि त्यांना ते रामाला धनुष्य, शिवाचं धनुष्य असतं ते रामाला त्यांना दाखवायचं असतं आणि म्हणून ते तिथे गेले. मग जेव्हा ते रामाला धनुष्य दाखवण्यात आलं तेव्हा त्यांनी त्या धनुष्याला पहिल्यांदा वंदन केलं, शिवाचं स्मरण केलं. त्या धनुष्याला एक प्रदक्षिणा मारली आहे. प्रदक्षिणा घालताना त्यांनी त्या धनुष्याच्या सगळ्या खाचा खोचा बघून घेतल्या आणि मग त्यांनी ते धनुष्य उभं केलं आणि त्याला प्रत्यंचा लावली. लावण्याच्या प्रयत्नात त्याचा भंग झाला, ते मोडलं. आणि मग त्याच्यानंतर मग जनक विश्वामित्रांना सांगतो की माझा असा मनोदय आहे. मग दशरथाकडे विवाहाचा प्रस्ताव जातो आणि मग राम सीता वगैरे सगळ्यांचे विवाह होतात. कृत्तिवासाने मात्र सीता स्वयंवराचं अगदी रसभरीत वर्णन केलेलं आहे, जसं आपल्या नाथांनी पण केलेलं आहे, आपल्या गदिमांनी पण केलेलं आहे. तर पण त्याच्या वर्णनामध्ये अतिशयोक्ती इतकी आहे की स्वयंवरासाठी रावण सुद्धा उपस्थित होता आणि ते धनुष्य त्यांनी कसं उचललं, ते त्याच्या छातीवर पडलं, कशी त्याची फजिती झाली, हा आपल्याला जो सगळा भाग माहिती येतो या कृत्तिवासी रामायणामध्ये आहे. आणि हा सगळा लोकपरंपरेतनं त्यांच्याकडे आला असता, कारण बंगालची रामायणाची लोकपरंपरा अत्यंत बलवत्तर आहे, खूप स्ट्रॉंग अशी त्यांची आहे ती परंपरा. तुम्ही काल चंद्रावतीचं रामायण ऐकलं असेल, तुम्हाला कल्पना आली असेल. आणि तुलसीदासांनी तर त्यांच्या तुलसी रामायणात राम आणि सीता हे दोघेही विवाहापूर्वी एका उपवनात भेटतात म्हणे. दोघे एकमेकांना, त्यांची नजरानजर होते, दोघे एकमेकांना वरतात मनाने. आणि मग दुसऱ्या दिवशी विवाहाच्या मंडपामध्ये जेव्हा सीता रामाला बघते तेव्हा मग ती आपल्या देवतांना साकडं घालते की ह्याच्याच हातून धनुष्याचा भंग, म्हणजे धनुष्याला प्रत्यंचा चढू दे. आणि मग अर्थातच तसं सगळं होतं. असा सगळा रोमांचक आणि कल्पनारम्य भाग या नंतरच्या रामायणांमध्ये आलेला आहे, जो कृत्तिवासी रामायणात पण आलेला आहे. कृत्तिवासी रामायणामध्ये शिबिराजाची गोष्ट, बळीराजाची गोष्ट, अशा असंख्य गोष्टी पण आलेल्या आहेत. आणि काही पशुपक्ष्यांच्या गोष्टी पण त्यांनी दिलेल्या आहेत आपल्या रामायणामध्ये. तर आपल्या कदाचित काही जणांना माहिती असेल, कारण ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे की वनवासामध्ये असताना एका कावळ्याने सीतेकडे वाकड्या नजरेने पाहिलं आणि म्हणून रामाने बाण मारून त्याचा डोळा भंग केला आणि म्हणून तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला, त्याला एकाच डोळ्याने दिसतो. ही कथा कृत्तिवासी रामायणात येते. चक्रवाक पक्षी, या चक्रवाक पक्ष्यांनी म्हणे रामाबद्दल काही सहानुकंपा दाखवली नाही. तो जेव्हा सीतेची चौकशी करत होता, तुम्ही पाहिलीत का सीतेला असं म्हणून रामाने त्याला शाप दिला म्हणे की तुझा सुद्धा तुझ्या प्रियशी विरह होईल रात्रभर. म्हणजे हा एक कवी संकेत आहे बरं का संस्कृत मधला. हे चक्रवाक पक्षाची जोडपी मध्ये कमळाचं पान येतं त्यांच्या आणि ते एकमेकांना दिसत नाही आणि त्यांचं इतकं प्रेम असतं एकमेकांवरती की ते रडत राहतात, रात्रभर विलाप करत राहतात. तर ह्या
कवी संकेताचा संबंधही त्यांनी रामाशी जोडून दिलेला आहे, रामकथेशी जोडून दिलेला आहे. शबरीची बोरं आणि अहल्येचा उद्धार हे प्रसंग तर कृत्तिवासी रामायणामध्ये येतातच. कारण भगवंताची भक्तवत्सलता दाखवण्याची एक दामी संधी आहे ना, ती कशी सोडणार कृत्तिवास. वैष्णव परंपरा आहे शेवटी ती. रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली ही कथा म्हणून नक्कीच हृदय आहे, पण ती तशी वाल्मिकी रामायणात येत नाही. वाल्मिकी रामायणातली शबरी म्हणजे काही कुणी अशी अडाणी बिचारी गरीब भिल्ली नाहीये, ती तापसी सिद्धसंमता आहे. हे शब्द आहेत वाल्मिकींचे. तापसी सिद्धसंमता. तिला राम जेव्हा या अरण्यामध्ये आलेला आहे, वनामध्ये आलेला आहे कळलं, तेव्हा तिने अरण्यातली ताजी रसाळ गोड फळं तोडून त्याचा आदर सत्कार केला आणि ती फळं त्याला तिने अर्पण केली आहेत. बोरं नाही आणि उष्टी तर नाहीच नाही. तीच म्हणजे ती सगळी नंतरची वाढवण आहे भक्ती परंपरेतली. भक्त आणि भगवान यांचं नातं दाखवण्यासाठी रंगवली. अहल्येची गोष्ट तिच्या बाबतीतही असंच झालेलं आहे. म्हणजे ती शिळा झाली आणि रामाने तिला पुन्हा जिवंत केलं. कृत्तिवासाने असंच रंगवलंय, पण ती तशी गोष्ट वाल्मिकी रामायणात येत नाही. अहल्या ही गौतमांची पत्नी असते आणि हल्य याचा अर्थ न्यून, विरूपता, कुरूपता. जिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विरूपता नाही अशी ती अहल्या दिसायला अत्यंत सुंदर असते. आणि तिच्या सौंदर्याला मोहित होऊन इंद्र तिथे एका गौतम ऋषी नसताना येतात. अहल्येलाही क्षणभर मोह होतो. इंद्र तिथून जात असतानाच गौतम ऋषी येतात आणि इंद्राला पाहिल्याबरोबर त्यांच्या सगळा प्रकार लक्षात येतो आणि पहिला शाप त्यांनी इंद्राला दिलेला आहे. म्हणजे पुरुषांना दोषी धरत नाही तसं नाही, ते पण आहे. आणि मग त्यांनी अहल्येला शाप दिलेला आहे की वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशालिनी अदृष्टा सर्वभूतानाम आश्रमे अस्मिन वसिष्यसी. म्हणजे काहीही न खाता पिता तप्यंती तप करत भस्मशालिनी इथे दोळीमध्ये अरण्यामध्ये तू अदृष्टा असा म्हणजे कुणाच्याही संपर्कात, कुणालाही न दिसता म्हणजे कुणाच्याही संपर्कात न येता असा मी त्याचा अर्थ करते. पण इथे अदृश्या असा पण काही जण पाठभेद घेतात आणि असं म्हणतात की अहल्या दिसायला खूप सुंदर होती आणि मग ती त्या आश्रमामध्ये आता एकटीच राहणार होती, तर तिला एक प्रकारचं संरक्षण म्हणून ती अदृश्य होईल असं काहीतरी गौतमांनी केलं. म्हणजे त्यांच्या शापात सुद्धा त्यांचा करुणभाव होता असं त्याचं स्पष्टीकरण देतात ते. पण तेवढं काही करण्याची गरज नाही असं मला वाटतं. कुणालाही न दिसता म्हणजे कुणाच्याही संपर्कात न येता तू तिथे तप करत राहा. अहल्येच्या हातून अशी एकदाच चुकून झालेली गोष्ट होती आणि तिला हा शॉक म्हणजे धक्का बसला आहे शापाने आणि तिच्या सगळ्या संवेदना बधीर झाल्या. कुठलीही विकारांची आंदोलनं तिच्यावरती काही परिणाम करेनाशी झाली. ती दगडासारखी निर्जीव झाली. हेच तिचं शिळा होणं. आणि रामाने तिला पाय लावला तर मर्यादा पुरुषोत्तम राम अहल्येला पाय कसा लावेल. वाल्मिकींनी म्हटलंय राघव तू तदा तस्याहा पादव जग्रहू तू मुदा. राघव राम आणि लक्ष्मण दोघे होते ना विश्वामित्रांच्या बरोबर. त्या दोघांनी तिच्या पायाला स्पर्श करून तिला बंधन केले. ज्या क्षणी श्रीराम तिच्यासमोर नतमस्तक झाले त्याच क्षणी अहल्येचं सगळं पाप नष्ट झालं. तिच्या डोळ्यातनं गळा अश्रू व्हायला लागले. तिच्या मनाचा जो दगड झाला होता तो वितळायला लागला. हेच तिचं अहल्या होणं परत. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती माझी स्मरणशक्ती बरोबर असेल तर कंबाच्या 12व्या शतकामध्ये जे कंबन रामायण झालंय तामिळ भाषेतलं त्याच्यामध्ये किंवा तोरवे रामायणामध्ये ही अशी घटना वर्णन केलेली आहे की ती शिळेची अहल्या झाली. आणि मग एकदा ती कल्पना आली की ती इतकी भावते लोकांना सामान्य जनांना की ती पुढे पुढे तशीच येत गेली आणि
उत्तर कालखंडामध्ये काय झालं की जेव्हा ही जी पायधूळ लावणं मस्तकी किंवा तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, म्हणजे गुरुच्या आरसा जेव्हा स्वच्छ करायचा असतो तेव्हा काहीतरी चूर्ण लागतं स्वच्छ करायला पुसायला, तर गुरुच्या चरणांच्या धुळीनी आपल्या मनाचा आरसा स्वच्छ होतो. हा सगळा कल्पनाबद्ध नंतर जेव्हा आणखी विकसित झाला तेव्हा कदाचित अशा प्रकारचा की रामाने तिला पाय लागला, म्हणजे रामाची पायधूळ तिला लागली, म्हणजे हा नंतरचा प्रभाव आहे. आणि कृत्तिवासाला तर काय त्याला पतितोद्धारक राम हीच त्याची देव ना, तो त्याला तशीच प्रतिमा घडवायची होती. आणि चमत्कार तिथे नमस्कार, लोकांचे चमत्कार लक्षात राहतात. म्हणजे ज्ञानेश्वरीत काय तत्वज्ञान मांडलं आहे हे लोकांना माहिती असतं किंवा नसतं, पण त्यांनी रेड्यामुखी मंत्र वळवले आणि भिंत चालवली हे बरोबर सगळ्यांच्या लक्षात असतं. त्यामुळे कधी कधी मोठ्यांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारचे चमत्कार बुद्ध्याच येतात लोकस्मरणासाठी म्हणून सुद्धा, तसं सुद्धा हे असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आणि नंतर आपण येतो कृत्तिवास रामायणातल्या लक्ष्मण रेषेच्या प्रसंगाकडे. लक्ष्मण रेषेचा प्रसंगही वाल्मिकी रामायणात नाही, तो कृत्तिवासाने अर्थातच घेतला आहे. सीतेच्या अपहरणाचा प्रसंग अधिक नाट्यमय आणि परिणामकारक व्हावा म्हणून त्यांनी तो लक्ष्मण रेषेचा प्रसंग घेतलेला आहे. सेतुबंधाच्या वेळेला रामानी आधी समुद्राची पूजा केली आणि मग सेतुबंधाचं काम सुरू झालं. वानरांचा स्थपती जो नल तो त्याच्यावरती सेतू बांधण्याचं काम होतं, जबाबदारी होती. आणि हनुमान त्याला एक एक जडभार शिला अशा आणून द्यायचा आणि तो डाव्या हाताने त्या घ्यायचा, कारण त्याचा उजवा हात कामामध्ये अडकला होता. त्याला झाला गर्व, अरे हनुमान 2-2 हाताने जड शिळा आणतो आणि मी डाव्या हाताने घेतो, म्हणजे काय, म्हणजे बाळे हात का खेळ. रामाला ते कळलं, परमेश्वरच ना तो, त्याला सगळं कळतं. आणि भक्त आपला कुठेतरी चुकीच्या मार्गावर जातोय, त्याला परत ट्रॅकवरती आणायला पाहिजे. रामाने हनुमंताला सांगितलं की जा तू तो समोरचा 7 योजना लांबीचा पर्वत घेऊन ये. हनुमानाने आणला, पण तो नलाला काही पेलता आला नाही. अशा प्रकारे नलाचं गर्वहरण श्रीरामांनी केलं. म्हणजे भगवंताला भक्तांची किती काळजी असते पहा. हे कृत्तिवासाने सांगितले की भक्ताचं अहित कधीही भगवान होऊ देणार नाही. आणि म्हणून असा भक्ती संप्रदायाचा सगळ्यात खारीची गोष्ट आहे त्याच्या कृत्तिवासी रामायणामध्ये, ती पण येते. अशा एकंदर सगळ्या भक्ती परंपरेला साजेशा सगळ्या गोष्टी त्याच्या रामायणामध्ये येतात. शृंगार रस आणि वीर रस हे 2 रस जे आहेत ना, त्यांचं मानवी मनाला हात घालण्याचं सामर्थ्य अगदी वादातीत आहे. कारण प्रेम आणि पराक्रम या 2 भावना अगदी आदिम आहेत. त्यामुळे कृत्तिवासाने युद्धकांडामध्ये युद्धाचं इतकं वर्णन केलेलं आहे. युद्धकांड त्याचं नाव नाहीच आहे, युद्धकांड रामायणाचं नाव आहे, ह्याचं नाव लंकाकांड आहे. इतकं भरपूर तपशील देऊन त्यांनी वर्णन केलेलं आहे. कारण युद्धस्य कथा रम्या, कुणाला आवडत नाही युद्धाच्या गोष्टी ऐकायला. आणि मग रामाचं सगळं ते सैन्य जेव्हा लंकेमध्ये आलं सेतू ओलांडून, तेव्हा रावणाने आपल्या 2 सेनापतींना शुक आणि सारण हे त्यांचं नाव, त्यांना सांगितलं जरा बघा रामाचं सैन्य कितपत आहे काय आहे आणि मला सांगा. मग ते दोघंही त्या लंकेच्या तटबंदीच्या बुरुजावर चढले आणि मग त्यांनी सांगितलं रावणाला, अरे रामाचं सैन्य इतकं अफाट आहे की तू 100 वर्ष लढलास तरी तुला काही ते झेपणार नाही. आणि मग सगळं ते सेनेचं वर्णन आहे. प्रत्येक ठिकाणी तिथे 1,000 कोटी हाच शब्द आहे म्हणजे पुन्हा पुन्हा ही संख्या वापरून त्या सेनेचं वर्णन केलंय. म्हणजे 70 कोटी पायदळाचा सुग्रीव प्रमुख आहे, 20 कोटी वानरांचा गवाक्ष प्रमुख आहे, 30 कोटी सेनेचा धूमराक्ष, संपाती एक काहीतरी 20 कोटी वानरांचा, मग वृंद, महावृंद, अर्बुद, महाअर्बुद, खर्व, महाकर्व, पद्म, महापद्म अशा सगळ्या अतिशयोक्तपूर्ण वर्णनाने त्याचं लंकाकांड भरलेलं आहे.
आता प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला मकराक्ष 2-3 संदर्भ देते. मकराक्ष हा खराचा मुलगा, खरं म्हणजे तोच की जो दंडकारण्यामध्ये रावणाने तैनात केला होता आणि जो मारला गेला शूर्पणखेच्या प्रसंगानंतर, त्याचा हा मुलगा. ह्याने काय केलं, रथामध्ये गायी भरल्या. हे कृत्तिवासाचं वर्णन आहे. गायी भरून तो रथात घेऊन आला. आता गायी हा अवध्य आहेत, राम मारणार कसा, मकराक्षावरती हल्ला कसा करणार. मग रामाने पवनास्त्र वापरलं. म्हणजे थोडंसं ते रामानंद सागरांची जर तुम्ही सिरियल पाहिली असेल तर तसं तत्सम हे सगळं वर्णन आहे. आणि मग त्या पवनास्त्राचा वापर केल्यावरती तो गायी सगळ्या दूर गेल्या लोटाने त्या वाऱ्याच्या. मग मकराक्ष एकटा झाल्यानंतर रामाने त्याचा निपात केला. त्याच्यानंतर एका भस्मलोचन नावाच्या राक्षसाची गोष्ट येते. त्याला तो कुणाकडे बघेल त्याचं भस्म करण्याचा वर मिळालेला असतो. मग विभीषणाने सांगितलं रामाला हे आधी की अरे बाबा तू त्याच्यापासून जपून राहा. मग रामाने काय केलं, रामाने दर्पणास्त्र काढलं. दर्पणास्त्र म्हणजे अर्थातच आरसा. त्याचं कुठलाही भाग दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आरसे वापरले आणि अर्थातच त्या भस्मलोचनाचं प्रतिबिंबच त्याला दिसलं आणि तो त्याचं जागीच भस्म झालं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. नंतर विभीषणाचा मुलगा तरणीसेन हा रामाचा भक्त होता. खरं म्हणजे त्याला अजिबात युद्धाला यायचं नव्हतं, पण रावणाने काय केलं, त्याला जबरदस्ती युद्धाला पाठवलं आणि तो अर्थातच मृत्युमुखी पडला. रामाच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं असं कृत्तिवासाने म्हटलेलं आहे. रावणाचा आणखीन एक पुत्र होता वीरबाहू. त्यांनी मुद्दामच रामासमोर येऊन रामाची निंदा केली की रामाने आपल्याला मारावं, म्हणजे त्याच्या हातून त्याला मरण हवं होतं आणि त्यातून त्याला मोक्ष प्राप्ती करायची होती म्हणून. आणि मी मगाशी सांगितलं तसं की नंतर रावणाने सुद्धा रामाची स्तुती केलेली आहे असं कृत्तिवासाने सांगितलंय. आणि हे सुद्धा त्यांना काही फारसं पुरेसं वाटलं नाही. म्हणून की काय, राम जेव्हा म्हणजे रावण जेव्हा शेवटच्या घटका मोजत होता तेव्हा रामाने सांगितलं लक्ष्मणाला, अरे हा एक खूप थोर मोठा पराक्रमी असा योद्धा होता, ह्याचं शास्त्रांचं आणि राजनीतीचं अध्ययन झालेलं आहे आणि आपला तर बहुतेक काळ वनवासात गेलाय ना, आपण काही जास्त शिकू शकलो नाही, तर तू ह्याच्याकडनं थोड्याशा टिप्स घे राजनीतीच्या. आणि कृत्तिवासाने असा प्रसंग वर्णन केलाय की लक्ष्मण रावणाला विचारतो आणि रावण त्याला राजनीतीचे किंवा राजधर्माचा उपदेश त्याने लक्ष्मणाला केलेला आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण जेव्हा मूर्छित झाला तेव्हा ती औषधी आणण्यासाठी हनुमान निघाला आणि सुषणाने सांगितलं होतं की सूर्योदय व्हायच्या आत ती मला औषधी मिळाली पाहिजे तर त्याचा उपयोग होईल, अन्यथा नाही. रावणाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी सूर्याला दम भरला की उद्या तू प्रहरभर लवकरच उगवायचंस असं. आता हनुमानाला हे जेव्हा कळलं तेव्हा तो काय गप्प बसणार आहे का, त्याने जाऊन सांगितलं अरे मी तुला जन्मताच पकडायला आलो होतो बघ, विसरलास का तू. तो म्हणाला आता इकडे रावण आहे इकडे तुम्ही आहात, मधल्यामध्ये माझं मरण आहे, तुम्ही असं का करत नाही, तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन चला म्हणजे मग मला लवकर उगवायला लागणार नाही ना, मला सांगताय की मी तुमच्याबरोबरच आलो होतो. म्हणून हनुमानाने म्हणे त्या सूर्याला बकोटीला मारलं आणि औषधी आणायला गेला आणि अर्थातच मग ती औषधी घेऊन आला आणि सगळं ते पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे. रावणाने सीतेचं अपहरण केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण रावणाने रामाचंही अपहरण केलं होतं हे मी तुम्हाला सांगितलं मग अशी महिरावणाच्या गोष्टीमध्ये. आणि ती सगळी महिरावणाची गोष्ट सुद्धा आपण आसामी रामायणाच्या संदर्भामध्ये पाहिलेली आहे. कसा शाक्त संप्रदाय तांत्रिक अभिचार कसा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यात आला रामायणाशी जोडून त्याचा संदर्भ. त्यामुळे ते मी आता काही पुनरुक्ती करत नाही, फक्त एकच सांगते की भावना प्रधान बंगाली मनाला एवढ्या प्रसंगाने पण समाधान वाटलेलं नाहीये. तर कृत्तिवास ओझा यांनी त्यांच्या रामायणामध्ये युद्धापूर्वी रामाने कालीदेवतेची उपासना केलेली आहे, कालीदेवतेची पूजा केलेली आहे. आणि जर तुम्ही ह्या दुर्गा उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये जर बंगालला गेलात तर काली देवतेची पूजा करणाऱ्या रामाचं चित्र फोल्डर्स कॅलेंडर्स तिथे तुम्हाला पाहायला मिळते. मग का बरं रामाने ही अशी पूजा केली, आणि ती पूजा बंगालमध्ये अकाल पूजा म्हणून प्रसिद्ध आहे, रामाने केलेली दुर्गेची पूजा. त्याबद्दल आता आपण पुढच्या वेळेला पाहूया.
मला अजूनही तुम्हाला कृत्तिवासी रामायणाबद्दल थोडंसं सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ओडिसा रामायणाकडे जाणार आहोत. तेव्हा आजच्या पुरतं न्यूनते सरते अधिकते पुरते करोनी घेयावे ही विनवणी माझी या ज्ञानेश्वरांच्या शब्दाचा आधार घेऊन मी इथे थांबते. उद्या सकाळी आपण 10 वाजता भेटणारच आहोत आणि ही रामकथा आपण पुढे चालू ठेवू आणि ब्रह्मपुत्रेपर्यंत जाऊया. धन्यवाद.